कमेंट. चला, गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून. माझा आवाज येतोय का? एकदा आवाजाचं कन्फर्मेशन द्या. माझा आवाज येतोय का? एकदा फक्त आवाजाचं कन्फर्मेशन द्या. लगेच आपण आपलं जे सेशन आहे ते सेशन स्टार्ट करून देऊ. पटकन फक्त एकदा आवाजाचं कन्फर्मेशन द्या. लगेच लेक्चर स्टार्ट करता येईल. चला फास्ट पटकन आवाजाचं कन्फर्मेशन द्या. आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय. चला पटकन सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्री आहे, 1 तारीख आहे. शक्यतो पुढच्या महिन्याचं जे 1 तारखेचं लेक्चर असेल ते आपल्याला 1 तारखेऐवजी 2ला घ्यावं लागेल, कारण की 1 एप्रिलला निकाल लागतो. सगळेजण निकालाच्या याच्यामध्ये असतील. नयनामध्ये जर तुम्हाला फोन केले तरी पण तुम्ही कॉल बॅक केला नाही, त्या पाठीमागचं कारण मागचे 4-5 दिवस 6 दिवस जे आहेत, स्पेशली नाही 2-1 आठवड्याभरापासूनचा वेळ जो आहे तो प्युअर फक्त आणि फक्त मॉक इंटरव्ह्यूमध्ये चाललेला आहे. तर त्यामुळं सगळ्यांना इमिजिएट कॉलबॅक करणं शक्य होत नाही आहे. तर ते त्या पाठीमागचं कारण आहे. चला पटकन लगेच चालू करूयात आपण आपलं आजचं सेशन स्टार्ट करत असताना सेशनला बिलकुल आग की तरह फैला दो. आपल्याला सेशन चालू करायचं आहे. उगाच तुमच्या साईडनं कुठंतरी शेअर कमी पडला तर उगाच कोणत्याही कॅटेगरीच्या कोणत्याही वेकन्सीज मुंबई झोनमधून कमी व्हायला नको. तर त्यामुळं पटकन सगळ्यांनी जे आहे ते स्टार्ट करून द्या. बूस्टर म्हणतात आय डोंट अंडरस्टैंड मराठी, सो प्लीज़ ट्राई इन हिंदी. बूस्टर ये सेशन जनरली अभी नहीं, पिछले लगभग 4-5 सालों से मैं मराठी में ही लेते आ रहा हूँ और इसका जितना भी इम्पोर्टेंट पार्ट है वो मैं एग्ज़ाम एक्सपर्ट चैनल पे हिंदी में शॉर्ट वीडियोस थ्रू डाल देता हूँ. सो अभी ये सेशन मराठी में ही चलेगा. ठीक है, चला पटकन चालू करून देऊयात आपण आपलं आजचं सेशन. लगेच चालू करायचं आहे. बिलकुल चांगल्या बँकिंगमधल्या न्यूज आपल्याला पाहायच्या आहेत. येस, चला पटकन कंप्लीट कॉन बॅच चालू झाली असं म्हणतात. थँक्यू सर, असं अनिकेतचं म्हणणं आहे. चला पटकन चालू करून देऊयात. स्केल 2साठी 5 मिनिट बोला. स्केल 2च्या स्टडी प्लॅनसाठी पण ओके. संभाजी पाटील फक्त पुढे आठवण करून द्या. सिडबीची ॲड आली नाही अजून, लगेच नोटिफिकेशन वेबसाईटवर आलं नाही की लगेच लेवल काय असते त्याची बघूयात ना संकेत, त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं चर्चा करूयात. चला पटकन चालू करूयात आपला आजचा पार्ट. सर वी वॉन्ट समथिंग फॉर स्टुडंट फ्रॉम अदर स्टेट, वी कांट अंडरस्टँड यू. व्लादिमीर पुतिन ऐसा म्हणता है. व्लादिमीर पुतिन एग्ज़ाम एक्सपर्ट ऑनलाइन करके अपना हिंदी चैनल है, वहाँ पे ये जो सेशन होगा इसका जिस्ट हम या 2 या 3 मिनट के एक वीडियो में, शॉर्ट वीडियो में मैं वहाँ पे अपलोड कर देता हूँ. सर अभ्यास करताना 3-4 दिवस नीट होण्यानंतर मूड ऑफ होतो, त्याच्यासाठी काहीतरी सांगा असं अभिजित साळुंके म्हणतात. अभिजित, इश्यू कसा आहे की आपण माणसं आहेत, आपण रोबोट नाही आहेत. कुठेतरी 6-7 दिवस झाल्याच्यानंतर एखाद दिवस तसा येईल की ज्याच्यामध्ये अभ्यास करावा वाटणार नाही, पण तो दिवस 6-7 दिवसाच्या पाठीमागे एक पाहिजे. तुम्ही 2-3 दिवस अभ्यास होता आणि 2-3 दिवस पुढचा अभ्यास होत नाही म्हणलं की मग ते माणसाचं काम नाही आहे. तर ह्या हिशोबानं आलं पाहिजे. ठीक आहे, चला RBI असिस्टंटचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ बाकी आहे असं दीपक म्हणतात. दीपक हो, तो राहिला कारण की इंटरव्ह्यूचा लोड खूप जास्त होता, मॉक इंटरव्ह्यूचा. आणि त्याच्यानंतर आता लगेच आपण त्याच्यानंतर मला असं वाटलं की आजच्या लेक्चरमध्ये आपण तो सगळा पार्ट जो तो पुढे कंटिन्यू करावा. ठीक आहे, चला लगेच चालू करूयात. CGL वर सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. FCA AG3 टेक्निकलला टार्गेट करून प्रिपरेशन स्टार्ट करावं का? नाही देवा, पहिल्यांदा प्रिपरेशन स्टार्ट करावं, पहिलं ते कंप्लीट करावं आणि मग एक्झाम टार्गेट करावी. तर पहिल्यांदा एक्झामची तयारी खूप जास्त आवश्यक आहे. चला चालू करूयात. बघा आपला आजचा पार्ट स्टार्ट करत असताना पहिल्यांदा ज्या महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत की आता सध्याला ॲटलिस्ट ज्यांना मराठी समजतं आहे अशांनी आपला कमेंट थांबवायचे आहेत. जसं हे बघा, आज आपल्याला काय काय घ्यायचं आहे. तर आज आपल्याला चालू करताना फेब्रुवारी महिन्यामध्ये काय काय आहे किंवा कोणकोणत्या पद्धतीनं आहे, फेब्रुवारी महिना कसा राहिला ते एकदा पाहायचं आहे. त्याच्यानंतर अपकमिंग ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच, मला त्या इंटरव्ह्यूच्या गडबडीमध्ये अजूनही ऑफलाईनचा व्हिडिओज टाकणं झालेला नाही आहे, तर तो ऑफलाईनबद्दलची अनाऊन्समेंट याच्यामध्ये मी करून देतो. फेब्रुवारीमध्ये कोणकोणते एक्झाम झाले, फेब्रुवारीमध्ये कोणकोणते नोटिफिकेशन रिलीज झाले आणि फेब्रुवारीमध्ये कोणकोणते निकाल लागले, तो एक पार्ट आपण बघू. आणि ते झाल्याच्यानंतर मग पुढे एक्सपेक्टेड एक्झाम डेट या ठिकाणी जे आलं की तुम्ही तुमचे जे आहेत डाऊट्स विचारा.
आता सुमेधचं म्हणणे सर MSc बद्दल सांगा, MSc बद्दल सांगा, हा वाला सेक्शन आलं की मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना की आता विचारा म्हणून, किंवा अपकमिंग नोटिफिकेशन कोणकोणते आहेत, वेगवेगळ्या नोटिफिकेशनचं स्टेटस काय काय आहे, आता सध्याला आपण काय काय स्टडी प्लॅन केला पाहिजे, आणि FAQs आणि तुमचे डाऊट्स आहेत. सध्या काही मुलांना जॉब पाहिजे तर काही लोक येस बँकेच्या पाठीमागे लागलेले आहेत, किंवा काहींचं असं आहे की RRB-POची जॉईनिंग यायची बाकी, आमची जॉईनिंग कधी येईल, इंडिया पोस्टची जॉईनिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण नंतर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघून घेऊयात. तर शेवटच्या टप्प्यात बघू. फक्त सध्याला मधल्या काळामध्ये थोडेसं जर मराठी समजत असेल तर सगळ्यांनी आपलं जे हे आहेत काय म्हणतात त्याला कमेंट जे आहेत त्या कमेंट थोडेसे कमी ठेवा. ठीक आहे, चला पटकन चालू करून देऊयात आपण. हे घेत असताना मला फक्त तुमच्याकडून चालू होत असताना मला तुमच्याकडून हिंट पाहिजे होती. मला यूट्यूबचे सेशन जे ते स्टार्ट करायचे आहेत ESIC आणि RBIसाठी. ESIC आणि RBIसाठी मला तुमच्याकडून फक्त फॉर्मॅट हवा होता की ह्या फॉर्मॅटवर मी काम करू का. बघा मी काय केलेलं आहे सध्याला एखादा एक्स्ट्रा पेज ॲड करतो. मला तुमच्याकडून थोडासा फक्त सजेशन पाहिजे होतं. माझा विचार होता की जेवढे काही अरिथमॅटिकचे टॉपिक आहेत, कमर्शियल मॅथ्स तुम्ही ज्याला म्हणतात, अरिथमॅटिकचे प्रत्येक टॉपिकचे, जसं की नंबर सिस्टम पहिला टॉपिक आहे, पर्सेंटेज दुसरा आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस तिसरा आहे, SICI आहे, टाईम स्पीड डिस्टन्स आहे. तर प्रत्येकाचे अराउंड 30 to 40 क्वेश्चन आपण घेतले पाहिजे दोन लेक्चरमध्ये घ्यावे. आणि त्याच्यानंतर लेक्चरच्या शेवटी एक तुम्हाला मॉक देऊन दाखवावी आणि त्याचा ॲनालिसिस करून घ्यावं. प्रत्येक लेक्चरच्या शेवटी मॉक आणि ॲनालिसिस. अशा हिशोबानं प्रत्येक टॉपिकचा पार्ट घेऊ का, की टॉपिक आता इश्यू कसा आहे, मी प्रत्येक टॉपिकचे जे 40 क्वेश्चन बनवलेले आहेत, प्रत्येक टॉपिकचे जे 40 क्वेश्चन बनवलेत ते ऑलमोस्ट 20 वेगळे टाईप आहेत. प्रत्येक टाईपचे 1-2 क्वेश्चन त्यामध्ये आहेत. एखादा महत्त्वाचा पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल पर्सेंटेजमध्ये एक आउट ऑफ द रिमेनिंगचा पार्ट आहे, तर आउट ऑफ द रिमेनिंगच्या त्या पार्टमध्ये इतका तो महत्त्वाचा आहे की मी त्याचे 4 किंवा 5 टाकले. पण जो कमी महत्त्वाचा आहे, द सम ऑफ अ नंबर अँड इट्स स्क्वेअर इज 100, व्हॉट इज दॅट नंबर, कमी महत्त्वाचा एक टाकून दिला. तर ह्या हिशोबानं प्रत्येकाचे मला असं वाटत होतं की जेवढे अरिथमॅटिक इश्यू कसा आहे की आज तुम्हाला नंबर सिरीज घेतलं, सिम्पली घेतलं, अप्रॉक्स घेतलं, तेवढा फायदा नाही आहे की शिकवताना हे शिकवायचं. आणि हे जे स्पीड मॅथचे टॉपिक आहेत हे एनी हाऊ मॉक आणि ॲनालिसिसमध्ये होऊन जातील. तर या हिशोबानं प्रत्येक टॉपिकची तुमची रिव्हिजन जी ती त्यानिमित्तानं होऊन जाईल. अराऊंड एका दिवशी आपले 15 to 20 क्वेश्चन वेळ लावून तुमच्याकडून सोडून घेतो, त्या हिशोबानं चालू करून द्यायचे. ओके, अजून एक विचारायचं होतं टायमिंग जो आहे तो कोणता ठेवायला पाहिजे. टायमिंग लेक्चरचा टाईम हा कोणता ठेवायला पाहिजे. माझा रेग्युलर आवडता टाईम हा आहे, पण तुमच्या जेवणाच्या हिशोबाने सांगा, कारण की लेक्चर 1.5 तासापर्यंत चालू शकतं. तुमचा जेवणाचा टाईम हा आहे समजा याच्या आसपास येत असेल, मला हा 7 वाजताचा वेळ योग्य वाटतो, चालेल का. दुपारचा वेळ घेता येणार, दुपारी माझी बॅच चालू होते सध्याला. इव्हनिंग 6 नाही घेत आहेत, आमच्या रेग्युलर बॅचेस 7 वाजेपर्यंत चालतात, 7च्या नंतरच घ्यावं लागेल. 7 ते 8:30 होऊन जातं. तुम्ही जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या हिशोबानं थोडंसं वर्कआउट करून घ्या. ठीक आहे, तर इव्हनिंग 6 व्हायला पाहिजे होतं, पण बॅचेस असतात. मी शक्यतो यूट्यूबच्या लेक्चरसाठी बॅचेसला सुट्टी देत नाही. त्यामुळं बॅचेस जे आहेत त्या मुलांच्या आहेत चालाव्यात, कारण की तो ऑप्शनल विषय सोडावा. तुम्ही पाहिलंच पाहिजे, आलंच पाहिजे, दिसलंच पाहिजे असं काही नाही. ज्यांना वाटलं त्यांनी करावं, ज्यांना नाही वाटलं त्यांनी सोडून द्यावं, त्या हिशोबानं. चला, तर 7 वाजता या हिशोबाने मी 2-3 दिवसामध्ये लगेच जसा इंटरव्ह्यूचा लोड कमी होत आहे तसा लगेच स्टार्ट करून देतो. तर आपला आजचा अजेंडा आहे. चला स्टार्ट करत आपण आपलं आजचं लेक्चर स्टार्ट करताना साधारणतः एखाद्या तासापर्यंत आपलं आजचं सेशन चालेल. सेशनचा फ्लो तुमच्या लक्षात आलेला आहे. फक्त मधून आता ह्या हिशोबानं मधून फक्त तुमचे एक्झाम रिलेटेड जे डाऊट आहेत आपण पुढे बघूयात. आपण लगेच पुढे स्टार्ट करून देऊ. बघा हे स्टार्ट करताना पहिल्यांदा ह्या महिन्यातल्या महत्त्वाच्या न्यूज बघा. भारतातले जेवढे काही मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, मोठे कॉलेजेस, IITs, IIMs आहेत, त्यांना बाहेर देशामध्ये त्यांचे कॅम्पस असावेत. ह्याच्यासाठी एक पॅनल जे आहेत ते तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये IIT दिल्लीनं जे आहेत ते पहिला अटेम्प्ट टाकले की आम्हाला आमचं कॅम्पस सौदी अरेबियामध्ये पाहिजे म्हणून. तर चांगली गोष्ट आहे. दुसरं, अशा खूप न्यूज येत असतात, त्याच न्यूजपैकी एक आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नियरली 3 lakhs न्यू जॉब्स इन सेंट्रल डिपार्टमेंट दिस इयर. 3 लाख तर म्हणतात, फक्त रिक्रुटमेंट कधी काय करतात त्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक डिपार्टमेंटचं दिलेलं आहे. पोस्ट दिलेलं आहे, डिफेन्स दिलेलं आहे, डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे GST, पोलीस आहे, रेल्वेज आहे, ह्या सगळ्यांचं जे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा की कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती सरकारी एम्प्लॉई आहेत. आणि यावर्षी 3 लाख असं म्हणतात. हे
हे जे आहे हे जेव्हापर्यंत येत नाही तेव्हापर्यंत माझा त्याच्यावर भरोसा नाही. आणि दुसरं, बँकांनी ह्यावर्षी पुन्हा एकदा ह्या वर्षी नाही, ह्या तिसऱ्या तिमाहीत क्वार्टरमध्ये 39,000 कोटीचे लोन जे आहेत ते राईट ऑफ केलेले आहेत. पुढे एक 20,000 कोटी रुपयेमध्ये नवीन वेगवेगळ्या DFIs डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला फंड करण्यासाठी NABFID यांना 20,000 कोटीचं कॅपिटल दिलेलं आहे. ती आहे बघा नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट या नावाची ती बँक आहे. नवीन चालू होती, वेगवेगळ्या मोठमोठे जे इन्फ्रास्ट्रक्चर लोन असतात त्याच्यासाठी चालू केलेली आहे. भारताचा GDP जे तो 7.8% 7.8% यावर्षी वाढणार आहे फायनान्शियल 23मध्ये, म्हणजे 22-23मध्ये. चांगली गोष्ट आहे, चांगला ग्रोथ असेल 8%चा. हे बघा, तुम्हाला ज्यांना असं वाटतं की आयुष्यात मलाच प्रॉब्लेम जास्त आहेत, मीच 3 वेळेस इंटरव्ह्यू दिले, मीच 4 वेळेस हे दिलं, मीच 5 वेळेस हे केलं, हे ज्यांना असं वाटत असेल हे त्यांच्यासाठी बघा एक CA विशाल गुप्ता म्हणून आहेत, अकाउंट एक्झिक्युटिव्ह DMG फायनान्स म्हणून. त्यांनी दिलेलं आहे की 2007 पासून त्यांची जर्नी दिलेली आहे बघा, की ऑगस्ट 2007ला CPT लीक झाला पेपर, CPT फेल, ही फेल, PCC आणि IPCC एक्झाम फेल, एकत्र ग्रुप 1 निघाली, पुन्हा फेल, ग्रुप 2 निघाली, पुन्हा फेल, आणि सगळ्यात शेवटी जे इथं की डिसेंबर 2021 जे आहेत ते CA झालेले आहेत. जे तुम्हाला असं वाटतं ना की हे माझ्याच नशिबी कशामुळं, माझ्याच केसमध्ये एवढे प्रॉब्लेम कशामुळं असं वाटतंय, त्यांच्यासाठी एक चांगलं सोल्युशन आहे बघा या पद्धतीनं. तर अशा हिशेबानं थोडंसं आपली तयारी पण चालू द्या. फेल्युअर जे ते त्याच्यामध्ये फेल्युअर येतातच. आपण अजून थोडंसं पुढं जाऊयात. प्रज्ञानंदाची न्यूज तुम्ही वाचलेलीच आहे, त्याला वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी पुन्हा एकदा कार्लसनला जे आहेत हरवलेलं आहे. आणि पुढे चांगला मेसेज वाटला मी टाकून दिला. हा वेगळा आहे, टिम डेनिंग नावाच्या व्यक्तीचा आहे, की त्यांचं म्हणणं आहे की द स्मार्टेस्ट पीपल आय हॅव एव्हर मेट इन द बिझनेस. ते त्यांच्या केसमध्ये सांगतात की असे लोक स्मार्ट आहेत जे भरपूर पुस्तकं वाचतात. आपल्याला लागू होतं म्हणून टाकून दिला. आर इन्क्रेडिबली हंबल. मी 3 मेन्स दिलेले आहे, त्याच्यामुळे मी आता नवीन पोरांना बोलत नाही. मी 5 मेन्स दिलेले आहे म्हणून नवीन पोराला बोलत नाही. ह्या असलेल्या लोकांना हा संदेश आहे की तुम्ही सोबतच्या लोकांना या कशा पद्धतीने ट्रीट करतात महत्त्वाचं आहे. स्पेंड टाईम अलोन. एकटं विचार करतात की माझं नेमकं कुठं चुकतंय, मी काय केलं पाहिजे. आपल्याकडे ती वृत्तीच नाही आहे. आपण 4-4, 5-5 वर्षापासून तयारी करतोय, पण एकट्यात बसून कधी विचार करत नाही की अजून तरी मेन्सुरेशन केलं पाहिजे, अजून तरी परम्युटेशन प्रॉबॅबिलिटी केलं पाहिजे, अजून तरी क्रिटिकल रिझनिंग केलं पाहिजे, ह्या पद्धतीनं. आणि पुढचं दिलेलं आहे आर क्वाईट इन मीटिंग. वेगवेगळ्या मिटिंगमध्ये गेल्याच्या नंतर खाली थांबले, मान सिटीच्या ठिकाणी थांबत, आणि मग आमच्या जिल्ह्याचं राजकारण असं, मग मी असा नेता, मग मी तसा नेता, मग मी तिकडं मॅटर केलं, मग मी इकडं गेलो, मग मी हे केलं. तिथं शांत बसून बाकी लोक काय म्हणतात ते ऐकून घेण्याचं काम ते करतात. त्याच्यानंतरचा पार्ट आहे की डोंट आर्ग्यू विथ ट्रोल्स. की मला तू असं बोललास कसं काय, आणि मी इकडचा पार्टी, मी हे आहे, मी ते आहे, मी असं आहे, मी तसं आहे. तर त्या हिशोबाने शक्यतो त्यांच्या जे कोणी विचित्र बोलत आहेत, पाठीमागे बोलत आहेत की तू याच्याने हीच एक्झाम निघत नाही, तू एवढ्या दिवसापासून तयारी करतो, तर अशा लोकांसोबत जास्त डोकं न लावणार आहे. पुढचा पार्ट आहे होल्ड ओपिनियन्स लूजली, मेक पीपल थिंक, आणि पुढे हेड बिंग द स्मार्टेस्ट पर्सन इन द रूम. तर ह्या हिशोबानं चांगला जो पार्ट होता मला वाटला त्याचा उद्देश वेगळा होता, पण आपल्या पोरांना तो लागू होता म्हणून त्या हिशोबानं टाकून दिलेला आहे. आज त्या हिशोबाने टाकून दिलं आहे. तर त्यामुळं आपापलं स्मार्ट पद्धतीने हळूहळू शांततेत काम चालू द्या, ऑटोमॅटिकली रिझल्टपर्यंत पोहोचायला सोपं जातं. तुम्हाला कोणी काही बोलतंय की तुझा हा निघत नाही, तुझा हा पेपर निघत नाही, आपल्याला त्यांना उत्तर द्यायचं नाही, आपल्याला स्वतःला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, चला अजून बघा. नेक्स्ट इकडे याच्यामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनच्या म्हणण्यानुसार बघा, सध्याला SBIच्या एकूण मिळून 22,000 ब्रांचेस आहेत. 22,000. त्या खालोखाल पंजाब नॅशनल बँक. आता हा इक्वेशन बदललं आहे बरं का पूर्णपणे. जेव्हापासून एकमेकांमध्ये बँका तिने मर्ज केल्यात ना, तर 22,000 SBI आहेत, 10,000 पंजाब नॅशनल बँक आहेत, 10,000च कॅनरा बँक आहे, युनियन बँक 9,300 आहेत, बँक ऑफ बडोदा 8,000 आहेत. मला एक आत्ता हसू आलं याच्यामध्ये. मी तुमच्याशी आजचं जे सेशन आहे तासभर एक गप्पा मारत असतो. आता गप्पामध्ये काय झालं, आता एसओचं लेक्चर चालू, एसओचं सेशन चालू होतं, एसओचे इंटरव्ह्यू चालू होते. एसओच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही पहिली बँक कोणती टाकली,
तर खूप जणांनी मला सांगितलं की पहिली बँक आम्ही कॅनरा बँक टाकली. तर कारण काय माहिती त्यांचं, कॅनरा बँक टाकली म्हणून सांगितलं. कारण काय सांगितलं त्यांनी, त्या बँकेच्या जागा होत्या. असं म्हणल्या मला तिथं, मी जिथं बसलो होतो तिथं जी काच होती त्याच्यावर असं डोकं आपटून मला घ्यावं वाटलं लगेच की त्या बँकेने जागा काढल्या होत्या. अरे म्हणलं, तू बँक ऑफ बडोदा का नाही टाकली वर, किंवा दुसरी कोणती मोठी बँक जी आहे ती कोणती वर बँक का नाही टाकली. तर त्या बँकेनं जागा ज्या आहेत, एकच मिनिट, आवाज वाढवा म्हणताय सर, आवाज वाढवा. हां, हे बघा तेवढंच आहे. हां, तर बँक ऑफ बडोदा का नाही टाकली, तर त्यांच्या जागा त्यांनी काढलेल्या नव्हत्या, जागा दिलेल्या नव्हत्या म्हणून सांगितलं. अरे दादा, त्याच्यावर सिलेक्शन होत नसतं. मागच्या वर्षी कॅनरा बँकेनं इतकी वर्स्ट HR पॉलिसी होती त्यांची की त्यांनी महाराष्ट्रातले PO सुद्धा महाराष्ट्रात ठेवलेले नाही आहे. मुलींना सुद्धा दुसऱ्या राज्यात पोस्टिंग दिली. मी POचं म्हणतोय मागच्या काही दिवसात. तर आपण जी काही ना काही पुराण सांगतो की जागा जरी शून्य असतील, तुमचा जेवढा रँक वर आहे तुमचं सिलेक्शन त्याच्यावर होतं. तर जागा जास्त म्हणून ती बँक वर टाकलेली आहे. त्यांना तर हसावं का रडावं, मला हेच नव्हतं कळत. मग अशा लोकांना जेव्हा नंतर सर कुठं आहे, तर ते असं तामिळनाडूमधलं जिल्ह्याचं नाव सांगतात जे आपण कधी ऐकलेलं नसतं, तरी पण आपल्याला बरं वाटतं. ठीक आहे, हे कर्माचे फळं म्हणतो मी. मग कधी कधी असं मला वाटतं की हे कर्माची फळं आहेत त्याच्या, असं तर असं वेड्यासारखं नका करत जो, थोडं सांगितल्याच्यानंतर ऐकत चला. ह्या केसमध्ये जरी कॅनरा बँकेनं जागा काढलेल्या असतात, ती बँक वर टाकल्यानं आपला काही फायदा होत नसतो. कारण की आता नाही, मी जुनं सांगतोय की जुन्या याच्यामध्ये पोरांना काय व्हायचं, एखादा PO जो आहे तो अचानक इंडियन बँकेत सिलेक्ट व्हायचा. म्हणजे वरचे सगळे, त्यावेळेस 19 बँका होत्या, आता 12 आहे समजा, तर त्यावेळेस 19 बँका होत्या. अरे तुला कसं काय इंडियन बँक मिळाली, तू ती बँक वर टाकली होती ना, कारण की त्यात जागा होत्या म्हणून. हो सर म्हणायचं. कुठे मिळाली पोस्टिंग, मग तुत्तुक हो, अशा हिशेबाने जिल्ह्याचं नाव सांगायचं तमिळनाडूमधल्या की त्याचं जिल्ह्याचं नाव पण घेता येत नव्हतं. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं होतं की आपण जे ऑप्शन सांगतो त्याच्या पाठीमागं काही ना काही डोकं लावलेलं असतं, ते आपल्या हिशेबाने असतं, ते ऐकत चला. ठीक आहे, पुढचा मुद्दा होता, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. खूप लोक सध्याला कोचिंग वगैरेबद्दल विचार करतात की मी इथं जाऊन अभ्यास करतो, तिथं जाऊन अभ्यास करतो. एक चांगला रिपोर्ट आहे बघा दैनिक भास्करचा. त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक बऱ्यापैकी विद्यार्थी हा आपल्या कोचिंगसाठी वार्षिक 1.5 लाखाचा कमीत कमी खर्च करतोय. 1.5 लाखाचा कमीत कमी खर्च जो तो करतोय, तो जवळपास 15,000 कोचिंग फीसवर, ट्रॅव्हलिंगवर 18,000, रूम रेंट किंवा हॉस्टेलचं वार्षिक 5 ते 5,500 हा या पद्धतीनं, फॉर्म भरण्यासाठी 3,000, टिफिन किंवा मेस 42,000, 3,500 रुपये महिना, बरोबर आहे ना. 2-2.5 तुमचे हे लागतात. आणि त्यानंतर स्टडी मटेरियल एक 5,000, डेटा पॅक 4200, लायब्ररीचे 5,000 वार्षिक. ह्या हिशेबानं 1.5 लाखापर्यंत खर्च करतो. आता सध्याला तुमच्याकडं ती फ्लेक्झिबिलिटी आहे की तुमचं बजेट किती आहे, त्याच हिशेबानं खर्च सध्या तुम्ही केला पाहिजे. माझा हा न्यूज दाखवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता, जर आपलं बजेट कमी आहे, आपण कमी बजेटवर काम करतोय, तर आपण जिथं आहोत ते थांबून आपल्याला तयारी करायचं. आपलं बजेट आहे आणि आपल्याला दुसऱ्या ठिकाणी आपण जाणं अफोर्ड करू शकतो. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी येणं म्हणजे तुमची 15,000 ते 20,000 फीस नाही. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी येणं म्हणजे तुमची 15,000 ते 20,000ची जे ती फीस नाही आहे. तुम्ही ती म्हणजे गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय काय लागतं तुम्हाला, त्याच्यामध्ये अराऊंड 5,000 ते 6,000 हा मिनिमम मी म्हणतोय. पोरांचं शोक पाणी असेल तर वेगळं आहे, हा महिना खर्च आहे. फॉर्म जास्त निघतात मधल्या काळामध्ये, जर फॉर्म जास्त आले तर तो खर्च कधी कधी मंथली 8-1 हजारापर्यंत जातो, वार्षिक खर्च लाखाचा जातो. त्याच्यामुळं तुमची त्या ठिकाणची कोचिंगची फीस हार्डली 10% असते, राहिलेला 90% खर्च होतो, एक्स्ट्रा होतो. आणि मुंबईमध्ये माधवी पुरीबुच ह्या ज्या आहेत, ह्यांचं सेबीच्या चीफ म्हणून फायनल सिलेक्शन जे ते झालेलं आहे. आम्ही बँकेमध्ये असताना त्या CGM होत्या. एक आठवण फक्त सांगतो, माझी जॉईनिंग जी होती ती 14 नोव्हेंबरची होती आणि नंतर लगेचच्या लगेच 26/11, पुढच्या 10-12 दिवसामध्ये 26/11चा हल्ला मुंबईवर झाला होता. 26/11च्या 2 दिवस आधी 24/11ला आम्ही आमच्या मित्राला सोडण्यासाठी रात्री 9 वाजता सेम वेळेला, ज्या वेळेला कसाब तिथे आला होता, फक्त 2 दिवस आधी सेम टाईमला आम्ही हुसेन सागर एक्सप्रेसमध्ये मुंबईहून हैदराबादला जी जाते तिथे मित्रांना बसून देण्यासाठी गेलो होतो. आणि 26/11चा हल्ला झाला. 27-28ला त्या ब्रँचमध्ये आल्या होत्या, बँकेत आल्या होत्या, CGM होत्या. आणि आपला त्यांनी ताजमधला अनुभव जिथे सांगितला होता, ताजमध्ये त्यांना इव्हॅक्युएट केलं होतं. तर तिथं त्या हिशोबाने सांगितलं होत्या. आम्ही ICICIमध्ये असताना त्या तिथे CGM किंवा ED दोघांपैकी एक होत्या. चला पटकन पुढे या. 2-3 चांगल्या न्यूज त्यापैकी आणि एक मधला जोक आहे.
ठीक आहे. हा तो आहे की कोविड-19 आणि रशिया युक्रेनचा कॉन्फ्लिक्टनं एक तरी कळालेलं आहे की WHO आणि युनायटेड नेशन जे आहेत हे फक्त NCERTच्या पुस्तकामध्ये त्यांना आपण स्ट्रॉंग म्हणू शकतो किंवा पॉवरफुल म्हणू शकतो, ते तितक्या पॉवरफुल नाही आहेत म्हणून. आणि अजून त्याच्यामध्ये एक चांगली न्यूज वाटली मधल्या काळामध्ये. RBIमध्ये जर तुम्ही गेलात तर इमॅजिन द हॅपीनेस ऑन युअर पॅरेंट्स फेस वन्स यू रीच RBI, वर्क हार्ड यू आर क्लोज. चांगली न्यूज वाटली, त्यामुळं हा सुद्धा पार्ट जर तुम्ही त्यामध्ये टाकून दिला आहे तर उद्या चालून तुमचे पॅरेंट्स जर तुमच्या ऑफिसला आले तर त्यांनाही निश्चितच प्राऊड फील होईल. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. हां बघा, पुन्हा एकदा एक संप्रीती यादव म्हणून आहेत, 24 इयर्स सॉफ्टवेअर आहेत. त्यांनी 1,10,00,000चं पॅकेज गुगलचं त्यांनी ॲक्वायर केलेलं आहेत आणि त्याच्या आधी जे 50 इंटरव्ह्यू आहेत त्यासुद्धा फेल झाले आहेत. तर सांगण्याचा मुद्दा फेलियर सगळ्यांकडे आहे. ह्यावेळेला जे 2022 आणि 2021चं बजेट झालं, 2022 आणि 2021चं बजेट झालं, त्या बजेटमध्ये कोणता शब्द किती वेळेस वापरला गेला, ह्या बजेटमध्ये डिजिटल हा शब्द 34 वेळा वापरला गेला, मागच्या वेळेस 6 वेळेस होता. तर सांगण्याचा मुद्दा हळूहळू सरकारसुद्धा डिजिटलकडे वळतं आहे. टॅक्स हा शब्द जो मागच्या वेळेस 46 वेळेस वापरला गेला, त्यावेळेस फक्त 28 वेळेस गेला. इन्फ्रास्ट्रक्चर शब्द जवळपास 37 आणि 26 वेळेस. कस्टम्स, हेल्थ, कोविड, पॅन्डेमिक, फार्मर, आत्मनिर्भर हे शब्द कोणते शब्द किती वेळेस वापरले गेले आहेत त्याच्याबद्दलचा डेटा त्यांनी दिलेला आहे. चला पुढे. हे माहिती असू दे बाबांनो की UPमध्ये सीट्स किती आहेत सध्या 403, पंजाबमध्ये किती आहेत 117, उत्तराखंडला किती आहेत 70, मणिपूरमध्ये किती आहेत 60 आणि गोव्यामध्ये किती आहेत 40. या विधानसभेच्या सीट्स तिथल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेला आता सांगितलेलं आहे की RBIचं आता तेलंगणा आणि हैदराबाद 2 सेपरेट स्टेट झाले असल्यामुळं हैदराबादचं त्यांचं जे ते तेलंगणाला मिळालं. आता नवीन स्टेट आंध्र प्रदेश आहे, तर त्यांच्यासाठी नवीन ऑफिस करण्यासाठी साधारणतः नवीन ऑफिससाठी त्यांचं म्हणणं होतं की जशी एकदा कॅपिटल फिक्स झाली तशी आमचं नवीन ऑफिस जे त्या ठिकाणी येऊन जाईल. सांगण्याचा मुद्दा वेकन्सीज वाढतील, बाकी काही हो. RBI एखादं नवीन राज्य आलं म्हणजे RBI त्या ठिकाणी नवीन ऑफिस येईल आणि त्या हिशोबानं नंबर तिथल्या वेकन्सी ज्या आहेत त्या वाढतील. चला पुढे. फक्त एक छोटीशी अनाऊन्समेंट होती. ऑफलाईन बॅच आपली 3 तारखेपासून चालू होती. मी खरंच एवढ्या लेट अनाऊन्समेंट करायला नव्हती पाहिजे, पण आता अनाऊन्समेंटला लेट झालं. दुपारी 12 ते 4:30 या वेळेमध्ये औरंगाबादला बॅच होईल. हे संपलं की आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ टाकून देतो. बॅच आपलं जिथं क्लास आहे नूतन कॉलनी सिग्नलच्या समोर, जिथं आपला पहिल्यापासून क्लास आहे मागच्या 4-5 वर्षापासून, तिथेच आपली बॅच जी आहे ती होऊन जाईल. ज्यांना ऑनलाईन करायचं आहे, आपली पुढची बँकिंगच्या बॅचची जी सिरीज आहे ती बँकिंग स्टार नावानं असेल. निंजाच्या 5 बॅचेस संपलेल्या आहेत. ही पुढे बँकिंग स्टार नावानं असणार आहे. ती आपली 21 मार्चपासून चालू होईल. 21 मार्चपासून जी ती स्टार्ट होणार आहे. बाकी नांदेडची जी बॅच आहे ती आयलंडची बॅच 7 मार्चला चालू होती. आणि फक्त क्वांटच्या केसमध्ये मला एक मागच्या काही दिवसात चांगली गोष्ट जी वाटली की 7-8 दिवसांनी काय झालं होतं, पहिल्यांदा 500 GB, मग 1000 GB, 2000, 4000, 5000 आणि 10,000 GB इथपर्यंत मी प्लॅन जो आहे तो खर्च वाढत होता बॅचचा. आणि मागच्या 7 दिवसात काय झालं, नवीन सर्व्हर घेऊन आपण नवीन सर्व्हर स्पेस घेऊन तिकडं व्हिडिओ शिफ्ट करत होतो. शिफ्ट करत असताना विद्यार्थ्यांकडून धिंगाणा झाला थोडासा. नाही अवघड चाललंय, हे चाललंय, ते चाललंय, असं चाललंय, तसं चाललंय. मला त्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट कळाली. यार बाकी काही असो, 7 दिवस मी शिफ्टिंगला सर्व्हर शिफ्टिंगची जागा मी घेतोय, तेवढ्यात एवढे जास्त मुलं निगेटिव्ह कमेंट करतात म्हणजे पोरं वापरतात. हे चालत नाही, ते चालत नाही, डाउनलोड होत नाही, हे होत नाही, ते होत नाही. ते 7 दिवसाची प्रोसेस होते. हळूहळू सगळ्या गोष्टी चालू करून दिल्या. एक कामाची गोष्ट मला त्या हिशोबानं वाटली बघा. ठीक आहे, तर असो पुढे आपला आजचा पार्ट आपण चालू करून देऊयात. आपला आजचा पार्ट जे ते आपण स्टार्ट करून देऊ. लगेच सगळ्यांनी पुढे यायचं आहे. या महिन्यामध्ये कोणकोणत्या परीक्षा झाल्या. पहिल्यांदा साऊथ इंडियन बँकेची झाली, PO आणि क्लरिकलची एक्झाम. क्लरिकलमध्ये GAचा पार्ट डिफिकल्ट आला होता, POमध्ये सोपा होता. एक्झामची डिफिकल्टी लेवल जी होती ती IBPS क्लरिकल प्रीपेक्षा किंचित डिफिकल्टी लेवल जास्त होती, पण पेपर एकदम सोपा होता. आलेलं जे GA होतं पाठीमागच्या 2-3 महिन्यातला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे GA जे आहेत हे साऊथ इंडियन बँकेच्या एक्झामला जे ते आलं होतं त्या मुलांचे मॉक इंटरव्ह्यू आपण घेतले, सध्या चालू आहेत त्या गोष्टी. पुढे आपण SBI POचा इंटरव्ह्यू जो आहे तो SBI POचे इंटरव्ह्यू सध्या झालेले आहेत. टिपिकली पुन्हा एकदा 9-10 मिनिटाचे इंटरव्ह्यू, इंग्लिशमधून इंटरव्ह्यू, तेच क्वेश्चन, असं काही विचित्र वेगळं नाही की तुमचं नाव, गाव, बाकी सगळ्या गोष्टी याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत. आणि IBPS POचे सुद्धा इंटरव्ह्यू सध्या शेवटी आलेले आहेत.
IBPS POचे सुद्धा इंटरव्ह्यू सध्याला मागच्या काही दिवसामध्ये चालू झाले आहेत. प्रोसेस ऑनगोईंग सध्या आहे. पण इंटरव्ह्यूला पार्टमध्ये मी एवढं नक्की पाहतोय की असं काही खूप मोठे चेंजेस होत नाहीत. IBPS POच्या केसमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू मराठीमध्ये झाले. SBIच्या केसमध्ये तसं माझ्या ऐकण्यात जे ते आलेलं नाही आहे. पण इंटरव्ह्यूची तयारी करताना खरंच चांगली तयारी करा. मी बाहेर जॉब पाहिला पण मला कुठंच जॉब मिळाला नाही म्हणून मी बँकिंग केलं. अरे का कारण झालं का सर? मी जॉईनिंग करत असताना त्यांना विचारलं का तुम्हाला साऊथमध्ये पोस्टिंग दिली, एसोच्या मुलांना विचारलं साऊथमध्ये पोस्टिंग दिली मुलींना, तर तुम्हाला ते कसं तुम्ही कोपअप कराल? सर मला हिंदी येते आणि हिंदी जी आहे ती सगळीकडे चालते, तर त्यामुळे मी तिकडे इझिली ॲडजस्ट होईल. अरे असं कसं उत्तर देता येईल आपल्याला? असं कसं उत्तर देता येईल? तर त्यामुळं थोडीशी इंटरव्ह्यू स्किलची चांगली तयारी पाहिजे. आणि SO असो किंवा PO असो, दोघांच्याही केसमध्ये एका ठिकाणी तुम्ही कमी पडतायत. बँकिंग अवेअरनेस किंवा फायनान्शियल अवेअरनेस तिथे कमी पडतायत. थोडंसं तिकडचं लक्ष जास्त असू द्या, फायनान्शियल अवेअरनेसचं लक्ष जास्त असू द्या. तर त्यामुळं फायनान्शियल अवेअरनेसच्या पार्टमध्ये झालं. एकदा एकाला आत्ता काल विचारलं मी, व्हॉट ऑल ऑफ द फंक्शन्स ऑफ RBI? सर लगेच त्यानं पटपट चालू केलं. त्यामध्ये एक वाक्य सांगितलं होतं, RBI इज बँकर्स टू द गव्हर्नमेंट. पहिले RBI इज बँकर्स टू द बँक, RBI इज बँकर्स टू द गव्हर्नमेंट. ओके म्हटलं, RBI इज बँकर्स टू द गव्हर्नमेंट, सो एक्सप्लेन इन ब्रीफ. त्याचं पुढचं वाक्य होतं, सॉरी सर, RBI इज बँकर्स टू द बँक, गिव्ह मी वन सच एक्झाम्पल. सॉरी सर. तर पुढचं त्याला उत्तरच काढता येईल, त्याला पुढचं माहीत नव्हतं, त्यानं फक्त तेवढं पाठ केलेलं होतं, त्याच्या पुढचं येत नव्हतं. अरे बाबा बँकर्स टू द गव्हर्नमेंट म्हणतोय, ती इट ॲक्ट्स ॲज अ बँकर टू द गव्हर्नमेंट जेव्हा तो म्हणतोय, तर तो काय करतो? तो ऑन बिहाफ ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट जे आहेत ते वेगवेगळे बॉन्ड्स इश्यू करणं ते काम त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज सांभाळणं ते काम त्यांच्याकडे. ते सांगा ना काहीतरी. फक्त तेवढा पाठ केलेला होता. तर हे मला खूप विचित्राने वाईट वाटलं. आणि अचानक कसं होतं माहिती आहे का? तुमच्याही केसमध्ये तुम्ही ऐकताय सध्या 500 लोक ऐकताय सध्याला. तुमच्याही केसमध्ये एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूचा कॉल आला त्याच वेळेला तयारी करणार आहात का? तुम्हाला आधीपासून ती तयारी करायची नाही आहे का? त्यामुळं अचानक त्या 15 दिवसामध्ये असं काही वेगळं होत नाही, उलट कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळं अशा प्रश्नांची तयारी आधीपासून ठेवा. म्हणून वाचन करा, म्हणून ऐका, म्हणून लेक्चर ब्रीफमध्ये ऐका. तुम्हाला तसं नको. तुम्हाला घाणेरडी सवय काय पडली नाही माहिती आहे का? 1 घंटे में 600 क्वेश्चन, 2 घंटे में 1000 क्वेश्चन, लगेच पुढचा 30 मिनिट में 500 क्वेश्चन. अरे नाही, ते ब्रीफमध्ये काही होत नाही त्यानं. तुम्ही एखादा विषय जेव्हा स्पेशली बँकिंग घेतायत तुम्हाला तो ब्रीफमध्ये करावा लागेल. तो ब्रीफमध्ये करा तेव्हा, नाही तर इंटरव्ह्यूमध्ये तुमचं हे उघडं येत नाही. सगळं नॉलेज तुमचं उघडं पडलं, सगळं नॉलेज उघडं पडलं की एखादा पार्ट विचारला परत पुढे कनेक्टेडच क्वेश्चन्स येतील ना रे. तुम्ही जी माहिती देता त्याच्यात कनेक्टेड क्वेश्चन्स येतील. फायनान्स आणि रिफायनान्स, सर लगेच काय झालं, नाबार्ड इज अ रिफायनान्स एजन्सी. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन फायनान्स अँड रिफायनान्स. सॉरी सर. तर ह्या हिशेबानं होत होतं. तुमच्याकडून जर तुम्हाला उद्या चालून ऑफिसर व्हायचं आहे तर ह्याच्या आधीपासून तयारीला लागा. शेवटच्या 8-10 दिवसात 15 दिवसात कसलीही तयारी होत नाही. ठीक आहे. तर हे असं. तर हा एक महत्त्वाचा पार्ट सांगायचा होता. IARIची काल परवा दिवशी एक्झाम झाली. IARI इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटची. ह्याच्यामध्ये GSचा जनरल नॉलेजसोबत GSचा पार्ट होता. क्वांटचे सगळं बऱ्यापैकी क्वेश्चन अरिथमेटिकचे होते. एक DIचाही होता. DIचा एक क्वेश्चन, एका DIवर एकच क्वेश्चन आला होता. पण बऱ्यापैकी पेपरची डिफिकल्टी कमी होती. आणि आता जेवढे काही एक्झाम सध्या होत आहेत बघा, जेवढ्या काही परीक्षा सध्या होत आहेत, स्पेशली IARI, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, उद्या चालून पुढे चालून येणारे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ह्या सगळ्या एक्झामसाठी जनरल सायन्स लागतं आहे, जनरल स्टडीज लागतं आहे. म्हणजे त्यासाठी हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी पण लागतं आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायो पण लागतं. त्यामुळं ह्यासुद्धा पार्ट जे तुम्ही केलं पाहिजे मला असं वाटतं. ठीक आहे. चला पुढे या. विठ्ठल सांगतोय. पुढे नेक्स्ट बघा. या महिन्यामध्ये कोणकोणते नोटिफिकेशन आले. या महिन्यामध्ये आलेल्या नोटिफिकेशनमध्ये SSC CHS आलं. आणि मला अजून पण गॅरंटी आहे की फुकटात असून पण आमच्याकडच्या जेवढ्या काही एक्झाम फुकटात असून पण आमच्याकडच्या मुलांनी, स्पेसिफिकली मुलींनी सांगतोय, मुली अंबाबाई, तुळजाबाई, भवानी, कोल्हापूरची देवी, अंबाबाईचे रेणुका, ह्या सगळ्यांनी एक्झाम फ्रीमध्ये असून पण तुम्ही फॉर्म भरला नसेल, त्यामुळं जीव जळतो. त्या पाठीमागचं कारण काय माहिती आहे का? यार तुम्ही एक्झाम नेहमी दिली पाहिजे, नेहमी ती प्रोसेस दिली पाहिजे, फोबिया निघतो. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. कृपा करून अजूनही अप्लाय केलं नसेल तर मला वाटतं ॲप्लिकेशनची लास्ट डेट 7 मार्च आहे. फुकटात फॉर्म आहे.
जनरल ओबीसीच्या मुलांना 100 रुपये फीस आहे, सगळ्या मुलींना फ्री ऑफ कॉस्ट आहे, SC STच्या मुलांना सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. फॉर्म भरा, फॉर्म भरा. ठीक आहे, चला पुढे या. हां, नेक्स्ट आहे RBI असिस्टंट. नेक्स्ट आहे RBI असिस्टंट. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट येऊन गेली. एक जण कमेंट करतोय बघा, आयुष सिंग नावाचा. मला ना आयुषबद्दल एक असं वाटतं की तो LIC असिस्टंटबद्दल आज नाही बरं का, मागच्या 1.5 वर्षापासून विचारतोय. तो कोण आहे काय आहे, एकदा तो भेटला ना तर मला एकदम त्याचे पाय धरा वाटतील, गेल्या गेल्या लगेचच्या लगेच पाय धरा वाटतील. त्या पाठीमागचं कारण तो 1.5 वर्षापासून एकच एक्झामबद्दल विचारतो, LIC असिस्टेंट कब आएगा, LIC असिस्टेंट कब. अरे आयुष, बाकी इतने सारे एग्ज़ाम हैं, अभी आप RBI असिस्टेंट की तैयारी कर सकते हो. अगर आपका एज 28+ है तो बाकी ग्रामीण बैंक्स की PO की एग्ज़ाम है, अदर एग्जाम्स है, आप सब एग्जाम्स के बारे में पीछे पड सकते हो. बरं, आपल्याच चॅनलवर नाही, जितके काही चॅनल आहेत त्या सगळ्या चॅनलवर तो असतो, सगळ्या चॅनलवर तो असतो. अवघड आहे. LIC हां खरंच ना, LICनं अशा वेळेला एवढी जास्त त्याने LICची मार्केटिंग केलेली आहे की LICनं त्याला बोलावं आणि हे आम्ही एवढ्या शेअरचा IPO काढत होतो, ह्यातले एवढे शेअर घ्यावं होतं, फुकटात घे असं म्हणून देऊ नये आयुष्याला. चला पुढे या पटकन. हां, नैनिताल बँकेची ॲड आली आपल्यासाठी. मला माहिती तुम्ही अप्लाय करत नाही, पण चांगली आहे बँक ती. ही कम्प्लिटली ओन बाय बँक ऑफ बडोदा आहे बरं का. एका गव्हर्नमेंट बँकेने ओन केलेली बँक आहे नैनिताल बँक. बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्केल 2 आणि स्केल 3 चांगली ॲड आली, एक मोठी ॲड आली 200 आणि 100 जागांसाठीची. CSFची कॉन्स्टेबलची आली, IISc बँगलोरची आली. तुम्ही भरला का नाही माहीत नाही, त्याचा एक चांगला स्क्रीनशॉट पण जुन्या मुलांचा मी तुम्हाला शेअर केला होता ABD संकल्पवर. त्याच्यानंतर सिक्युरिटी पेपर मिलची ही एक ॲड आली. इरकॉनची सिव्हिल इंजिनियरसाठी ॲड आली. आपण सध्याला एक शॉर्ट व्हिडिओचा कॉन्सेप्ट चालू केलेला आहे की कधी कधी कसं होतं की सिव्हिल इंजिनियरची इरकॉनची ॲड आहे, मुलं पाहत नाहीत, पण एखादा शॉर्ट व्हिडिओ 2 मिनिटाचा टाकून दिला, खाली लिंक दिली, ज्यांना ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत ते मिळून जाईल. तर त्या हिशोबाने तिकडं फायदा होईल त्यांचा. बँक नोट परीक्षेची एक आली, इरकॉन डबल लिहिलं गेलं आणि सकाळी सकाळी सिडबीची पण ॲड आलेली. आत्ता आली, फेब्रुवारी ते मार्चमध्ये आली, पण 1 तारखेला अलीकडे टाकून दिली मी. 100 जागांसाठीची ॲड आहे. आणि समजा लक्ष द्या, ह्या ॲडमध्ये सिडबीच्या ह्या ॲडमध्ये ॲप्टिट्यूड पॅटर्न असला, जर याच्यामध्ये ॲप्टिट्यूड पॅटर्न आला तर तुम्ही सगळ्यांनी त्याला अप्लाय करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, जर ॲप्टिट्यूड पॅटर्न आला तर. आपण थोडंसं पुढे येऊयात. नेक्स्ट हे बघा, IDBI असिस्टंट मॅनेजरची वेटिंग लिस्ट जी ती क्लिअर झालेली आहे. 2-3 तारखेला त्यांना नागपूरला बोलवलेलं आहे याला काय मेडिकलला, आणि ते एक झालं. IBPS PO मेन्सचा निकाल लागला. ओपनचा कट ऑफ जो तो 80 पॉईंट काहीतरी लागला. मागच्या वेळेसच्या हिशोबानंच कट ऑफ लागलं सांगितलं होतं. मागच्या वर्षी 83 होता, यावेळेस 80 लागला. तर ओव्हरऑल त्या लाईन्समध्ये जो तो कट ऑफ लागलेला आहे. सेबी ग्रेडच्या प्रीचा निकाल जो तो लागलेला आहे. पण ओव्हरऑल पेपर पाहता यावर्षी मला एक गोष्ट जाणवली की मागच्या वर्षीपेक्षा डिफिकल्टी लेवल कमी असूनही कट ऑफ आहे तितकाच राहिला. जुना 83 होता, 80 आहे, त्याच लेवलला राहिला, कारण की जागांची संख्या जास्त आहे. जागांची संख्या जी त्यावर्षी जास्त आहे. तर असं असो. पुढे बघा रे बाबा, बघून घ्या. त्या फायनान्शियल ॲडवायझरला सांगा, फायनान्शियल ॲडवायझर अरे थांबा रे दादा थोडं. चला हां बघा, हे CNP नाशिकची मी कार्ड टाकली होती. ESICची UDC 19 मार्च, आणि चान्सेस आहेत की इकडं कुठेतरी होती यार MTS 7 मे. ही असं वाटतंय मला बरं का, हे असं असलं पाहिजे. काही चेंजेस असतील तर मी सांगतो तुम्हाला. RBI असिस्टंट तुम्हाला माहिती आहे, फूड सेफ्टी माहिती आहे. 11 एप्रिलपासून पुढे SSC CGLची प्री चालू होऊ शकते. 11 एप्रिलपासून पुढे 20 मार्चला नैनिताल बँक होऊ शकते. 26-27 मार्चला RBI असिस्टंटची एक्झाम होऊ शकते, हे हिशोबानं. त्याच्यानंतर हां सर, यांची स्कोअर कार्ड कधी येतात, SBIच्या POचे स्कोअर कार्ड कधी येतात. सगळी प्रोसेस संपली ना मग त्यांचे स्कोअर कार्ड येऊन जातात, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे. 8 मेला RBI असिस्टंटची मेन्स एक्सपेक्टेड आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. लास्ट वीक ऑफ मेमध्ये RBI ग्रेड बीची प्री आणि SCGC POची प्री येईल, आणि हे ऑलरेडी सांगितलं 3rd वीक ऑफ एप्रिलमध्ये सिडबीची प्री असणार आहे. ठीक आहे, हे बघा स्लो चिता म्हणतात UDCची मेन्स कधी असेल. किती घाई
की पहिलं प्री झाली की 40-45 दिवसात असेल मेन्स, पण घाई काय त्याची ह्या हिशोबाने असू शकते. चला सर, CBO रिझल्ट अभिजित लागेल, आता पुढच्या काही दिवसामध्ये लागेल. हां, हे बघा, पुढच्या काही दिवसामध्ये एक्सपेक्टेड नोटिफिकेशनमध्ये RBI ग्रेड बी मी सांगितलेलं आहे, ECGC सांगितलेलं आहे, FCI सांगितलेलं आहे. एक नवीन नोटिफिकेशन ॲड होऊ शकतं, NYKS, नेहरू युवा केंद्र संघटन, NYKSचं नवीन नोटिफिकेशन ॲड होऊ शकतं. याच्यामध्ये ग्रॅज्युएटच्या जागा वेगळ्या, अनेक पोस्ट ग्रॅज्युएटची पोस्ट असते, त्या पोस्टला DYC असं म्हणतात, त्या पोस्टला DYC असं म्हणतात. ह्या DYC डिस्ट्रिक्ट युथ कोऑर्डिनेटर, याच्यामध्ये मागच्या वेळेला आपले 3 मुलं जे आहेत हे सिलेक्ट झालेले आहेत. तिघांनाही पोस्टिंग, कोल्हापूरचा एक जण होता त्याला समोर बिजापूरला पोस्टिंग दिलेली आहे, उदगीरचा एक जण होता त्याला बिदरची पोस्टिंग दिली, जवळजवळ दिली, दुसऱ्या राज्यात मिळाली पण त्यांच्या गावापासून जवळ मिळालेली आहे. तर अशा हिशोबाने त्यांना पोस्टिंग जे आहेत ते त्या मिळालेल्या आहेत. NYKSची एक नवीन ॲडव्हर्टिजमेंट येऊ शकते. ह्याची एक्झामिनेशन जी आहे ते आपण जूनच्या फर्स्ट वीकमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये NYKSचं जे आहे ते आपण एक्सपेक्ट करू शकतो. राहिला विषय SBI क्लर्कचा, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मुलांचं मला कळतच नाही यार, एकदा सांगून पण 10 वेळेस 30 गोष्ट विचारतात. SBI क्लर्क ऑलरेडी सांगितलेलं आहे की जुलैच्या सेकंड वीकमध्ये एक्झाम होईल, आणि SBI POचं ऑलरेडी सांगितलेलं आहे की नोव्हेंबरच्या सेकंड वीकमध्ये त्याची एक्झाम होईल. त्याच्या 2-2 महिने आधी नोटिफिकेशन तुम्ही अंदाज काढून घ्या, त्याच्या 2-2 महिने एक्झाम काढून घ्या. अजिंक्य, अरे दादा झोपला होतास का रे तू? हे बघ इथं किती सांगितलं, SSC CGL सांगितलं की हे बघ, तर पुन्हा तेच कसं मला कळत नाही या हिशोबानं. तर जुलैमध्ये हा जे सांगितलेलं आहे, ह्याच्या आधी SBI क्लर्कचं जे सांगितलेलं आहे, ह्याच्या आधी SBI POचं जे सांगितलेलं आहे ते आहे तसंच फायनल ठेवा. ठीक आहे, चला. दीपक म्हणतात नेहरू युवा केंद्र संघटनेची कार्यपदवीसाठी असते ना सर? एनी ग्रॅज्युएट पण असतात आणि एनी पोस्ट ग्रॅज्युएट पण असतात, दोघांसाठी वेगळे वेगळे निकाल आहेत. चला, अजून पुढे IBPSचं रेग्युलर कॅलेंडर जे ते वेळेनुसारच होणार आहे, ह्या नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं सांगत असताना तिसरा पार्ट होता तो हा वाला, LIC असिस्टंट आणि AOचं कसलंही नवीन अपडेट नाही आहे. उगाच हा जवळचं सोडून कशाच्याही पाठीमागं पडू नका. सध्या ज्या एक्झाम जवळ आहेत त्याची तयारी करा. उगाच LIC असिस्टंट LIC AO असं कोणी म्हणलं ना, मागच्या 1.5 वर्षापासून लोक म्हणतात. तर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण डिस्कस करत ना, उगाच त्या एक्झामच्या पाठीमाग का लागल्यात मला हेच कळत नाही. तर त्यामुळं LICची ज्यावेळेस एक्झाम यायची त्यावेळेस येईल. हा, न्यू इंडियाची सध्या चर्चा चालू आहे आणि ESICच्या SSOची चर्चा चालू आहे. मी लिहिताना पण व्यवस्थित टाकलं होतं की या वर्षभरात ESIC SSO कधी पण येऊ शकते. एकदा असं म्हणलं की आपलं ते ऑब्लिगेशन होऊन जातो. कुठूनही कोणत्याही नंबरवरून फोन येतात आणि फोन येऊन पोरं विचारतो, वो SSO के बारे में आपने बोला था. अरे भाई 2022 में बोला था, कभी भी आ सकता है. 2022 में कभी भी आ सकता है. असा अचानक, त्याच्यामुळं पुन्हा नाही. सध्या ज्या एक्झाम हातामध्ये आहेत त्याच्याच पाठीमागे तुम्हाला लागायचं आहे. ज्या एक्झाम हातामध्ये त्या कमी आहेत का, हातात असलेल्या एक्झाम कमी आहेत का? बरं, आता अशोक बाबा म्हणतात PDCC बद्दल. मी ऑलरेडी ज्या दिवशी PDC आली होती मी तेव्हा सांगितलं होतं की परीक्षेच्या प्रोसेसचं काही खरं नाही, त्याला भरपूर वेळ लागणार आहे, तरी पण आपण येऊन जाऊन त्या PDCCच्या एक्झामच्या पाठीमागे जातो, PDCCच्या एक्झामच्या पाठीमागे जातो. असं करू नका. ठीक आहे, तर चला, ADCCचं नाही दिलं तुम्ही त्या लिस्टमध्ये, कारण की ती कच्ची माहिती होती, पक्की माहिती नाही, ती कच्ची माहिती होती. ठीक आहे, चला. रेल्वेच्या NTPCचा मेन्सबद्दल ते एक सांगायचं राहिलं. रेल्वेची NTPCची मेन्स ज्या वेळेला 5 मार्चपर्यंत त्या कमिटीचा रिपोर्ट सबमिट होईल त्याच्यानंतरच त्याचे अपडेट मिळतील. त्याच्या आधी कसलेही अपडेट मिळणार नाही त्याचे, कारण की त्यांचा रिपोर्ट सबमिट होणं आणि मग ते डिसाईड करतील की आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या आधी नाहीच. ठीक आहे, चला. अजून रेल्वे NTPCबद्दल झालं. नाशिक आरटीसी माहिती नाही. ADCCबद्दल सांगितलं की ती पुढच्या वर्षभरात 2-3 महिन्यात 4 महिन्यात कधी येऊ शकते म्हणून. चला, आपण पुढे जाऊयात. आपला आजच्या याच्यामध्ये ह्याच्यापर्यंत मला सांगा काही डाऊट आहे का? जे हिंदी मुलं आहेत त्यांच्यासाठी एकदा फक्त हिंदीतून सांगतो, नंतर तेवढा फक्त टाइम स्टॅम्प देऊन टाका त्याला. ये सभी एक्सपेक्टेड एग्जाम डेट है. CNP करेंसी नोट प्रेस नासिक 12-13-14 मार्च में होगी. ESIC UDC की एग्जाम 19 मार्च को एक्सपेक्टेड है. नैनीताल बैंक 20 मार्च 26-27 को RBI. देन SSC CGL का प्री एग्जामिनेशन 11 अप्रैल से आगे एक्सपेक्टेड है. 7 मई को शायद, क्योंकि ESIC की UDC की एग्ज़ाम 19 मार्च और MTS की प्री एग्जामिनेशन 7 मई को हो सकती है. देन मैंने पिछले वीडियो में भी बोला था कि
आरबीआई ग्रेड बी की एग्जामिनेशन प्री एग्जामिनेशन और ईसीजीसी पीओ की प्री एग्जामिनेशन दोनों भी एक्सपेक्टेड है लास्ट वीक ऑफ मई में। 3rd वीक ऑफ अप्रैल में आप सिडबी की एग्जाम एक्सपेक्ट कर सकते हो, अभी भी नोटिफिकेशन आ चुका है उसका। सो इतने अलग अलग नोटिफिकेशन है। नेक्स्ट अगले ये साल में आरबीआई ग्रेड बी के बारे में मैंने बोला है, ईसीजीसी एफसीआई उसका एक्सपेक्टेड डेट भी बोली है। साथ ही साथ एनवाईकेएस का एक नया रिक्रूटमेंट आ सकता है जिसकी एग्जामिनेशन जून के 2nd वीक से आगे चल सकती है। बाकी आप लोग काफ़ी ज़्यादा इवन ऑन एग्जाम एक्सपर्ट चैनल आप काफ़ी ज़्यादा वही चीज़ पूछते हो। सो एसबीआई क्लर्क और एसबीआई पीओ का जो पुराना अपडेट था बस वही अपडेट अभी भी लागू है। एसबीआई क्लरिकल के बारे में बोला था कि जुलाई के 2nd वीक में एसबीआई क्लरिकल की एग्जाम होगी प्री, और नवंबर के आसपास, नवंबर के 2nd वीक में, नवंबर 2022 के आसपास एसबीआई पीओ का प्री एग्जामिनेशन हो सकता है। आईबीपीएस कैलेंडर जैसा आया था बस उस हिसाब से चलेगा। देन सबसे इंपॉर्टेंट, जो एग्जाम आपके हाथ में है आप उसके पीछे नहीं पड़ते हो, बट जो एग्जाम आपके हाथ में नहीं है उस एग्जाम के पीछे आप काफ़ी ज़्यादा लास्ट 1 या 1.5-2 साल से कुछ स्टूडेंट ऐसे जो सिर्फ एलआईसी असिस्टेंट और एलआईसी एओ का वेट कर रहे हैं। सो आप वेट मत करो, जो एग्जामिनेशन आपके हाथ में उस एग्जामिनेशन को आप टारगेट करो। देन न्यू इंडिया का असिस्टेंट ईएसआईसी के एसएसओ प्रोसेस चल रही है बट उसे टाइम लग सकता है। ये 2022 में ये वाले नोटिफिकेशन आ सकते हैं। न्यू इंडिया आ सकती है, ईएसआईसी आ सकती है, एलआईसी असिस्टेंट और एलआईसी एओ का आप ज़्यादा वेट मत करो, जो एग्जामिनेशन आपके हाथ में उसे आप टार्गेट करो। चल पुढे या, पुढे इकडे लक्ष द्या, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला सांगायच्या आहेत ते इथून पुढे बघा, लक्ष द्या। आता सध्याला अभ्यास करत असताना आता बाकी लोकांना काही इंटरेस्ट नाही, त्यांना फक्त एकदा का आरबीआय असिस्टंटची ॲड आली, आल्याच्यानंतर लगेच विचारतात पुढची ॲड कधी येणार। अरे ती 2021 नावानं आलेली आहे, पोरांचं लगेचच्या लगेच 2022 ज्या दिवशी 21 आली 22 कधी येणार आहे। अरे जी आली ती तर पहिल्यांदा हिंदी चांगली झाली म्हणतात काय, आता बोलून बोलून थोडी बहुत सवय होतेच ना। चला इकडे लक्ष द्या। चांगली असो नसो आपण आपल्याला कॉन्फिडेंटली बोलायचं, लोकांना ऐका वाटलं ऐकतील, नाही ऐका वाटलं नाही ऐकणार। चला लक्ष द्या इकडे। सध्याला मार्च महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये 2 एक्झाम आहेत, एक आहे ईएसआयसी मेजर एक्झाम्सपैकी आणि दुसरी आहे आरबीआय। दोन्ही एक्झाममध्ये प्री खूप जास्त महत्त्वाची आहे। आरबीआयच्या एक्झामला प्री का महत्त्वाची, कारण की त्याचा कट ऑफ वरती लागतो, आणि ईएसआयसीला महत्त्वाची काय, त्याच्यामध्ये 25 मार्काचं जीए आहे, ते तुमचे सिलेक्शनचे चान्सेस पुढे मागे करू शकतो। म्हणून सध्याला दोन्ही एक्झामच्या प्रीवर जास्त फोकस करा। आम्ही पुन्हा सांगतो, आरबीआयची मेन्स अवघड नाही आहे, आरबीआयची प्री काढणं अवघड आहे आणि आरबीआयचे सेक्शनल कट ऑफ काढणं अवघड आहे। आरबीआयची मेन्स काढणं अवघड नाही, हे महत्त्वाचं वाक्य मला तुम्हाला सांगायचं होतं याच्यामध्ये। त्याच्यानंतर मार्क काढताना ईएसआयसीच्या प्रीमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन जे जीएचे आहेत हे तुमचा निकाल होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करू शकतात। म्हणून या महिन्यामध्ये जास्त लक्ष जे ते तुम्हाला प्री एक्झाम काढण्याकडे जास्त द्यायचं आहे। आणि जशी प्री निघाली, पहिल्यांदा कसं असायचं आरबीआयच्या केसमध्ये, प्रीपासून मेन्सपर्यंत 30 दिवसापेक्षा कमी वेळ असायचा, 25 दिवसाचा वेळ असायचा। ह्या वेळेला आपण जर बघितलं 26-27 मार्च आणि 8 मे याच्यामध्ये 40 दिवसापेक्षा मोठा गॅप आहे। त्यामुळे आपण नंतर एकदा का प्री निघाली त्याच्या पुढच्या 40 दिवसामध्ये पाहता येईल कम्प्युटर कसं करायचं, पुढच्या 40 दिवसात पाहता येईल जीए कसं जास्त करायचं, हा वाला पार्ट पुढे पाहता येईल। पण सध्याला ह्या महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं लक्ष, ज्यांचं जीए ज्यांचं प्री जेन्युइनली चांगलं आहे अशांनी पण प्रीकडे जास्त लक्ष द्या, अशांनी सुद्धा प्रीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे। पुढे ओल्ड स्टुडंट हू कम्प्लिटेड सिलेबस मस्ट टार्गेट एक्झाम, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, ज्यांचं सिलेबस झालेलं आहे त्यांनी एक्झाम टार्गेट करा। पण जे आत्ता नवीन ज्यांनी बॅचेस चालू केलेले आहेत, कुठेही तुम्ही करतायत, हे सगळ्यांना हा माझा मेसेज होता की तुम्ही उगाच एक्झामच्या पाठीमागे लागू नका, तुम्ही लगेचच्या लगेच जायचं आहे। आणि तुम्ही पहिल्यांदा न्यू किंवा वीक स्टुडंट, मी न्यू म्हणतोय किंवा वीक, की ज्यांना माहिती आहे की आपण नेहमी त्यात चुका करायचो, अजूनही आपण एक्झामच्या पाठीमागे लागायला नको। तुम्ही बघा ना, एक्झाम कमी नाही आहेत, एक्झाम कमी नाही आहेत। मार्चमध्ये तुमची आरबीआयची एक्झाम आहे, मार्चमध्ये ईएसआयसी आहे, एप्रिलमध्ये ईएसआयसीची मेन्स आहे, मेमध्ये आरबीआयची मेन्स आहे, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये सिडबीची प्री आहे, मेमध्ये पुन्हा आरबीआयच्या मेन्स आहे आणि ईसीजीसीची पीओची प्री आहे, आरबीआयची ग्रेड बीची प्री आहे। जूनमध्ये एफसीआयची एक्झाम आहे, जूनमध्ये अजून विसरलो आत्ता मी एनवायकेएसची एक्झाम आहे,
जुलैमध्ये SBIची एक्झाम आहे, SBI क्लर्कची. ऑगस्टमध्ये तुमची ग्रामीण बँकेची एक्झाम आहे प्री. सप्टेंबरमध्ये ग्रामीण बँकाच्या मेन्स आहे. ऑक्टोबरमध्ये IBPS POची प्री आहे. नोव्हेंबरमध्ये IBPS POची मेन्स आहे. डिसेंबरमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरची प्री आहे. जानेवारीमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरची मेन आहे. ऑगस्टमध्ये IBPS क्लर्कची प्री आहे. सप्टेंबरमध्ये IBPS क्लर्कची मेन्स आहे. अरे एवढ्या सगळ्या एक्झाम्स आहेत ना, अजून किती दिवस एक्झाम करणार आहेत? एकदा सिलेबस कंप्लीट करा. ह्या एक्झाम थांबणार नाहीत किंवा संपणार नाही आहेत. उगाच एक्झाम, जर तुमचा सिलेबस कंप्लीट झाला नसेल तर त्यामुळं एक्झामच्या पाठीमागे लागू नका. जे नवीन पोरं आहेत त्यांनी अजून तरी सिलेबस कंप्लीट करा. आणि मला मजा येणार आहे जर तुमच्यापैकी काही लोक ही एक्झामच्या मागे लागले आणि त्यांनी अजूनसुद्धा मेन्सुरेशन सोडलं आहे, अजूनसुद्धा प्रॉफिटला, अजूनसुद्धा त्यांनी बोट सोडलं आहे, अजूनसुद्धा त्यांनी परम्युटेशन प्रोबॅबिलिटी सोडलं आहे. अशा पोरांना मला असं वाटतंय त्यांनी अजूनही हे 3-4 टॉपिक सोडलेले आहेत. आज मागच्या वर्षीचा कट ऑफ 100पैकी 87चा होता. जर पेपर सोपा आला आणि सोपा येऊन कट ऑफ जो आहे तो वर गेला, कट ऑफ जर वर गेला आणि समजा तुझ्याकडं ना 20 मिनिट आणि 35 प्रश्न आहेत, तुझे 17 मिनिटामध्ये 30 प्रश्न झालेले आहेत, तुझ्याकडं 3 मिनिटं आहेत आणि 5 प्रश्न बाकी आहेत. आणि हे जे 5 प्रश्न आहेत ह्याच्यावरचा 1 आहे, ह्याच्यावरचा 2 आहे आणि परम्युटेशनवर 1 आणि प्रोबॅबिलिटीवर 1 आहे. तुझ्याकडं 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि 3 मिनिटं शिल्लक आहेत, तुला या 5 पैकी काहीच जमत नाही. असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. म्हणून प्री लेवलचे का होईना हे टॉपिक करा. काहींना SIC अवघड जातं, सोडवा. वेळ आहे तो वेळ चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. कट ऑफ वर जात असल्यामुळं ॲटलिस्ट प्री लेवलचा का होईना 1-1 मार्क तुमचा महत्त्वाचा आहे, तुमचा 1-1 मार्क महत्त्वाचा आहे. हे तर त्यामुळं एकही टॉपिक, मी रिझनिंगमध्येही तेच म्हणतोय, रिझनिंगमध्ये एकही टॉपिक ॲटलिस्ट प्री लेवलचा का होईना तुम्ही केलेला पाहिजे. तर या पद्धतीनं मला सांगायचं होतं. पुढचं काल काय झालं होतं, माझ्याकडे 2 मुली काउन्सिलिंगला आल्या होत्या. तर आल्याच्या नंतर त्यांनी मला स्कोअर दाखवला. एक लेटेस्टमध्ये दिलेली टेस्ट दाखवली. टेस्ट दाखवल्याच्यानंतर मी ती टेस्ट एक करून ॲनालिसिस केलं. 35 पैकी त्यांना 20 प्रश्न आले होते, 1 चुकला होता. असं या पद्धतीने होतं. मी त्यांचे क्वेश्चन काढले. त्यांनी टिपिकली अरिथमॅटिकला वेळ कमी दिला होता. त्यांनी जे आहेत ना अरिथमॅटिकला वेळ जो तो कमी, अरिथमॅटिकला वेळ कमी दिला होता. 5 आणि 5 10 क्वेश्चन अरिथमॅटिकचे राहिले होते. नंबर फ्री आलं होतं, सिम्पली आलं, म्हणजे अप्रॉक्स सिम्पली आलं होतं त्यांना. त्याच्यानंतर कंपॅरिझन व्हेरिएबल सगळं आलं होतं. बेसिक DI पण दोन्ही आले होते. तेच 10 मार्क राहिले होते. मी त्यांना बसल्या त्याच्यामध्ये सांगितलं, हे बघा याच्यामध्ये हा प्रश्न असा करायचा आहे, हे ह्या पाड्यात पाहायचं आहे, हे त्या पाड्यात पाहायचं आहे. ह्या पद्धतीने आमचे 3-4 क्वेश्चन झाले. तर माझा सांगण्याचा उद्देश पण हा होता की त्या दिवशी बसल्या मी त्यांना सांगितलं, मी त्यांना हे सांगितलं की रोज अशा मी 2-2 मॉक देतो, करू नका, एकच द्या, पण त्याचं ॲनालिसिस चांगलं करा. 2-3 बाजूबाजूला बसा, ॲनालिसिस करा, ऑनलाईनमध्ये करा की ह्याला आपल्याला कोणत्या पाढ्यात पाहता येईल का, ह्याला आपल्याला उत्तर काढताना डिजिट रूट वापरता येईल का, हे कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का. कारण की यांच्या प्रीमध्ये 1-1 मार्क महत्त्वाचा आहे. जर मागच्या वर्षीच्या लेवलनं पेपर आला, जर नीट ऐका, जर मागच्या वर्षीच्या लेवलनं पेपर आला तर यावर्षी कट ऑफ 90च्या वर जाऊ शकतो. जर पेपर अवघड आला तर 70-80 पण जाऊ शकतो. पण समजा मागच्या वर्षीच्या लेवलनं RBI असिस्टंटचा प्री आला आणि 90च्या वर कट ऑफ गेला, तुमचे हे एकूण 1 मार्क जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि अशा वेळेला तुमचे मार्क जाण्याचा एरिया जो आहे तो हाच आहे, अरिथमॅटिक आहे. तुमचा मार्क जाण्याचा पार्ट हाच आहे ज्याच्यामध्ये सिटिंग पझलची कमी स्पीड आहे, सिटिंग पझलची कमी स्पीड आहे, हाच पार्ट आहे. त्याच्यावरचं तुमचं फोकस जे आहे ते जास्त पाहिजे, त्याच्यावरचं फोकस तुमचं जे आहे ते चांगलं पाहिजे, हे लक्ष द्या. आता सध्या स्टुडंट हू क्रॅक्ट, आता मला फक्त सांगायचं होतं की सध्या तुमच्या अभ्यासाचा प्लॅन कसा पाहिजे. अभ्यासाचा प्लॅन जो आहे, ज्यांच्या बॅचेस वगैरे सगळ्या संपलेल्या आहेत त्यांनी सध्याला काय केलं पाहिजे याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार होतो, पण माझ्यानं मधल्या काळामध्ये त्या POच्या इंटरव्ह्यूमुळे बनवणं झालं नाही. पण सध्या सांगतो की आपल्याला हा मार्च महिना कसा स्पेंड करायचा आहे. हे स्पेंड करत असताना हे ज्यांच्यासाठी, ज्यांच्या बॅचेस संपलेल्या आहेत, ज्यांचा प्री काही मार्कांनी गेलेला आहे किंवा त्यांनी प्री काढलेलं आहे, काठावर काय ना काढलेलं आहे, किंवा प्री जो तो काठावर 1-2-3 मार्कांनी गेलेले आहेत, अशा सगळ्यांसाठी तुम्ही लोकांनी सगळ्यांनी डेली एखादी फुल लेंथ मॉक्स RBIची ESICची जी आहेत अल्टरनेट डेला द्या. आज RBI, उद्या ESIC, पुन्हा RBI, पुन्हा ESIC, RBI ESIC, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, आणि प्रॉपर याचा ॲनालिसिस. त्यामुळं डेली 2 नाही म्हणते मी, एखादी टेस्ट येऊ द्या.
त्याच्यानंतर हळूहळू आता जनरल अवेअरनेसचा वेळ वाढवा. मी तुम्हाला 1 तास सांगायचो, तो 1 तासाचा तुम्ही हळूच त्याला 1.5 तास करत हळूहळू 2 तासाला न्या, कारण की 19 तारखेच्या एक्झामला तुम्हाला लागणार आहे. 19 पासून पुढे तुम्ही 19 मार्चपासून पुढे 20 मार्चला ज्यावेळेला फक्त RBI तुमच्या हातात राहील, पुन्हा तो वेळ कमी करा, एक तास. RBIची प्री संपली, पुन्हा वेळ वाढवा. ह्या हिशोबाने तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकता. पण सध्या तुम्ही GAचा वेळ थोडासा वाढवून 2 तासाला नेला पाहिजे. त्याच्यानंतर कम्प्युटर अवेअरनेस लगेच चालू करू नका. पण ज्यांना सिडबी द्यायची आहे त्यांना, मला सिडबीचा सिलेबस माहिती नाही आहे, कारण की सिडबी पण लवकर आहे, सिडबी लेट नाही. ज्यांना सिडबी द्यायची त्यांनी कम्प्युटर आधीपासून चालू करावं लागेल. एकदा फक्त सिडबीचं बघा. पण ज्यांना सिडबी द्यायची नाही त्यांनी कम्प्युटर अवेअरनेसला लगेच चालू करू नका. मस्त क्वांट, रिजनिंग, इंग्लिश GA द्यायचं. ESIC आणि RBIसाठी बचेंगे तो और भी लढेंगे. ही स्ट्रॅटेजी तुमची पाहिजे. त्याच्यानंतर प्री लेवलचे जे डेली क्विजेस आहेत ते एखादा तासभर वेळ त्याला द्या, कारण की स्पीड वाढते. प्री एक्झामला काय पाहिजे, स्पीडच पाहिजे. ह्याच्यासाठी वेळ किती लागतो, 1 तासाची परीक्षा आणि 1-1.5 तासाचं ॲनालिसिस म्हणलं तर 2 ते 2.5 तास वेळ यायला लागतो. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं ह्या GAच्या गोष्टीसाठी 2 तासाच्या आसपास वेळ लागतो. एखादा तासाची प्रॅक्टिस सांगितली तुम्हाला, मॅक्सिमम 1 तासाची, हा वेळ इकडे लागतो बघा. 2 आणि 2 4 आणि 5 किंवा 5.5 तास इकडे होतात. आपण पुढे आलो तर ऐका, ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांनी रोज ऐका पहिल्यांदा, ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांनी सध्याला रोज एक सेक्शनलची मेन्स आणि ॲनालिसिस दिली. आज क्वांट, उद्या LR, पुन्हा क्वांट, पुन्हा LR. पाठीमागे एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, मी ऑलिवूडचे जे फाउंडर आहेत अभिषेक पाटील त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की सर तुम्ही सेक्शनल मेन्स चालू करा म्हणून. त्यांनी सेक्शनल मेन्स चालू केलेलं आहे. त्यांनी मेसेज पण टाकला मला की सर सेक्शनल मेन्स ॲक्टिवेट करा. मागच्या महिन्यात मेसेज टाकला होता की सेक्शनल मेन्स ॲक्टिवेट केल्यात म्हणून. तर सध्याला त्यांनी डेली एक सेक्शनल मेन्स आहेत, हा वाला पार्ट चालू करा. पण सर माझा अभ्यास वीक आहे, मला सध्याला हे झेपणार नाही, सगळा अभ्यास झाला आहे माझा, पण सध्या सेक्शनल मेन्स नको. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांच्यासाठी हे, आणि ज्यांचा अभ्यास ठीकठाक आहे ते आतापासून याच्या पाठीमागे लागू शकतात. ह्याला वेळ किती लागतो, ह्याला एक सेक्शनल मॉक आणि त्याच्या ॲनालिसिसचा प्रॉपर वेळ लागतो बघा, 2 ते 2.5 तासाचा. आज क्वांट, उद्या रिजनिंग, पुन्हा क्वांट, पुन्हा रिजनिंग, या पद्धतीनं आपण जाऊ शकतो. आणि ज्यांना हे नाही करायचं त्यांच्यासाठी नंबर सीरीज, सिम्पली अरिथमॅटिक, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, अप्रॉक्सिमेट, बेसिक डे आहे. ह्या पद्धतीने तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे असं जाऊ शकता. सेटिंग अरेंजमेंट इकडं, पझल इकडं, ब्लड रिलेशन इकडं, डायरेक्शन इकडं, इनइक्वेलिटी इकडं आणि मिसलेन्स इकडं. पुन्हा एकदा 20-20 क्वेश्चनच्या हिशोबाने तुम्ही वेळ देऊन तशी प्रॅक्टिस जे ते करू शकता. स्पीड चांगली वाढते ना, ह्या पद्धतीने जे ही स्पीड तुमची चांगली वाढते. ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी सेक्शनल मेन्सवर फोकस करा. ज्यांना प्रीची जास्त भीती आहे त्यांनी ह्या हिशोबानं क्वांट अँड रिजनिंगची मॅक्सिमम प्रॅक्टिस आणायचं आहे. त्याच्यानंतर इंग्लिश आणि रेग्युलर रीडिंग आणि क्वालिटी क्विजेससाठी वेळ द्यायचा आहे. त्यांना जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये तेच करायचं आहे. इंग्लिशच्या खूप सेक्शनल मेन्स देऊन इंग्लिशचा स्कोअर सुधारत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्च्युअल एक्झाम सोपी असते, मॉक अवघड असतात. मॉकमध्ये समजा तुमचे 100पैकी 70 मार्क आले तर लगेच काही जण पटकन 87चा कट ऑफ आहे, माझे 70च आले. जर ते मार्क 70 आलेले आहेत आणि तुमचा जो रँक आहे तो 10,000पैकी 9,812 नंबरचा रँक आहे. अरे 98% आलेले तुमचे 98% आलेले आहेत. तर त्यामुळं 70 मार्काकडे नका बघू, पर्सेंटाईलकडे बघा आणि ट्राय करा की तुमचा हा जे पर्सेंटाईल आहे ते अबाव 90 असलं पाहिजे. अबाव 90 कन्सिस्टंटली आलं पाहिजे. आलं पाहिजे. सर ह्याच्यामध्ये मी काय करतो, मी काही ऑनलाईन पाहतो. काही लोक आहेत जसं तुम्ही क्वांट सांगतात तसं काही मुलं आहेत त्यांचं मी रिजनिंग पाहतो, काहींचं इंग्लिश पाहतो, काहींचं क्वांट पाहतो. सर मला ते बघितल्यानंतर खूप भीती वाटते की माझं होईल का नाही. हा होता कालच्या माझ्या काउन्सिलिंगमधला त्या मुलीचा प्रश्न होता की सर मी जेव्हा ऑनलाईन पाहतो ते किती फास्ट सोडवतात. मग मी लगेच त्यांना सांगितलं की मला मुंबईला जागा किती आहेत, म्हणजे 128 आहे. RBIच्या मेन्सला किती जण जाणार आहे, 1280. मला सांगा तसे 1280 लोक तुम्ही पाहिलेत का? नाही. तुम्ही 1 पाहिलं असेल, 2 पाहिलं असेल, 5 पाहिले असेल, 10 पाहिले असेल, बस झालं. बरं ते 10च्या 10 जण मुंबईचे थोडीच आहेत, कोणी दिल्लीचे आहेत, कोणी लखनौचे आहेत, कोणी बाहेरचे आहेत, तिकडचे आहेत. तर तुमच्याकडं स्कोप आहे ना म्हणलं तसे 5-10 लोक असतील, एका विषयात असतील, 3 विषयात थोडेच आहेत. मी देतो का रिजनिंगची एक्झाम अशी? जशी क्वांटची ओपन चॅलेंज देऊन एक्झाम देतो, रिजनिंगची देतो का अशी? नाही देत.
मी इंग्लिश देतो काशी नाही देत. मे बी तुमचं रिझनिंग माझ्यापेक्षा मे बी नाही आहेच, रिझनिंग इंग्लिश तुमचं चांगलंच आहे पहिल्यापासून. तर त्यामुळं खूप अशा लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही, अशा लोकांचं टेन्शन घ्यायचे नाही. असे मोजून बोटावर मोजले की 8-10 नमुने असतात. तर त्यामुळं अशा लोकांचा ताण घेऊ नका. तर हे मला याच्यातून सांगायचं होतं. कळतं आहे सगळ्यांना. त्यामुळे तुमच्या स्कोअरवर फोकस करू नका, तुमच्या पर्सेंटेजवर फोकस करा. जर ते आज 60 असेल, उद्याचं टार्गेट 65% ठेवा, परवाचं 70 ठेवा. अशा हिशेबानं ते पर्सेंटेज कसंही करून जे तो तुम्ही 90च्या वर नेण्याचा प्रयत्न करा. सर मी एक्झामच्या जवळ आलो आणि माझं पर्सेंटेज 75च आहे, म्हणजे माझं होणार नाही का? नाही दादा. ज्यांचं 90% वरचं असतात ना, एकदा का तुम्ही एक्झामच्या जवळ आलात मग तुमचं पर्सेंटेज वर्क करत नाही, त्यावेळेला तुमचा मेंटल टफनेस वर्क करतो. 70, 75, 80 वाला म्हणतो आपण तर होणारच आहेत. 90, 95ला म्हणतो आता हे नाही झालं तर मला लग्नाच्या मंडपातच उभं राहावं लागेल, स्पेशली मुली. आणि 90, 95वाला मुलगा म्हणतो हे नाही झालं तर मी लग्नाच्या मंडपात कसा उभं राहू. 2. तर अशा वेळेला हा 95, 100वाला पाठीमागं पडतो. मग अशा वेळेला तो 70, 75वाला मागे बाजी मारतो. एक्झाम जवळ येईपर्यंत, समजा 26 मार्चला परीक्षा आहे तर ते 20 मार्चपर्यंत पर्सेंटेजचा खेळ चालतो. त्याच्यानंतरचे जे 7 दिवस आहेत तुम्ही स्वतः किती टफ आहेत याच्यावर हे काम चालत असतं. मी फक्त खरं सांगतोय का खोटं सांगतोय तुम्हीच सांगा. RBIच्या सगळ्या जागा शहरातच आहेत ना असं विठ्ठल विचार नाही. विठ्ठल इथं आमच्या औरंगाबादजवळ टाकळी नावाचं गाव आहे, चितेगाव नावाचं गाव आहे, तिथं पण RBIच्या ब्रँचेस आहेत. काय हां ते असं चाल. तर आपण पुढे जाऊयात. तर हे फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. मी फक्त एकदा समराईज करतो मी काय काय सांगितलं. सध्या ह्या महिन्यामध्ये तुमचा जास्त फोकस हा प्रीवर पाहिजे. इट डझंट मीन ज्यावेळेस मी तुम्हाला प्रीवर पाहिजे म्हणतो मी तुम्हाला मेन्सपासून दूर नेतोय, मी तुम्हाला GAचा वेळ वाढवा म्हणतोय, मी तुम्हाला कळत नकळतपणे थोडासा मेन्सच करा म्हणतोय. त्याच्यानंतर मी जे आहे तुम्हाला इथं सेक्शनल टेस्ट आणि ॲनालिसिस मेन्स द्या म्हणतोय, थोडंसं मेन्सकडे ठेवतोय. पण या महिन्यामध्ये तुमच्यासाठी मेन्सपेक्षा प्री जास्त महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी ह्यावेळेला मेन्सपेक्षा प्री जास्त महत्त्वाच्या आहेत. तर या हिशोबानं ठीक आहे. आता ह्याच्यासोबत काही महत्त्वाचे मुद्दे मला अजून जे डिस्कस करायचे आहेत, जे मी ऑनलाईन केले नव्हते. मला ज्या वेळेला RBIचा निकाल लागला होता त्याच वेळेस MGBचा, त्याच वेळेस MGBच्या मुलांनी सांगितलं होतं सर पोरांची जॉईनिंग एप्रिलच्या आधी होणार नाहीत. हे मला सांगितलं होतं त्यांनी जानेवारीमध्ये सांगितलं होतं की एप्रिलच्या आधी मुलांची जॉईनिंग नाही आहे. त्यामुळे MGBची मुलं तुम्हाला एक गोल्डन टाईम मिळालेला आहे. इकडं तिकडं आता ब्रँचमध्ये जाऊन इकडं तिकडं जाण्यापेक्षा सध्याला मस्त तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे तो अभ्यासासाठी वापरा. ग्रामीण बँकेच्या मुलांना सांगतोय हा वेळ जो तो त्यासाठी वापरा. ठीक आहे. आता पुढे येस बँकेचा PO प्रोग्राम जो आहे येस बँकेचा तो त्याच्याबद्दल मुलं विचारतायत. मी त्याच्याबद्दलचं थोडं बहुत वाचन केलं. तर सध्याला येस बँकेचा जो आहे तो मी असं सांगेल की वासरात लंगडी गाय शहाणी या हिशोबानं आहे. नक्कीच तो ICICI आणि ॲक्सिसपेक्षा परवडला. पण तरी पण प्रायव्हेट बँकांमध्ये जात असताना कोणत्याही प्रायव्हेट बँकामध्ये जात असताना 10 वेळेस विचार करून जा बरं का. पहिल्यांदा 10 वेळेस त्याच्याबद्दल विचार करूनच तुम्ही प्रायव्हेट बँकेमध्ये गेलं पाहिजे. तर येस बँकेचा विचार करा. पण त्याच्या आधी माझं असं म्हणणं होतं सगळे ऑप्शन संपले तर या तिघांपैकी इकडे बघू शकता तुम्ही. का हे 2 वर्षांनी तुमचे जे मनीपारचे पैसे आहेत ते परत देऊन टाकतात. 2 वर्षांनी आणि 3 वर्षांनी असं परत देऊन टाकतात. तर तो थोडासा बरा पार्ट वाटला मला त्या बँकेचा. इकडे पैसे वापस मिळत नाही, इकडे पैसे वापस मिळत नाही. तर आहे. आणि ह्या तिन्ही बँकांचा जो एक्सपिरियन्स आहे तो SBIच्या CBOला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्केल 2च्या ह्या बाकी सगळ्या एक्झामला चालतो. या हिशोबाने आलं पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांना स्ट्रॅटेजी हीच आहे की त्यांनी बॅच आणि सिलेबसवर फोकस करा. कारण की तुम्ही जिथं कुठं रेस्पेक्टिव्ह बॅचेस करतात त्या बॅचेस आणि सिलेबसवर फोकस करा. का यावर्षी लाईनीन एक्झाम खूप जास्त आहेत. मला सांगा यावर्षी एक्झाम मागच्या 2 वर्षापेक्षा जास्त आहेत. हे ज्यावेळेस मी म्हणतो मी काही ना काही हे जबाबदारी नव्हतं. मी कधीच तुम्हाला माहिती आहे की एक्झामबद्दल हवेत बोलत नाही. एक्झामबद्दल मी हवेत बोलत नाही. काही ना काही त्याच्याबद्दलची माहिती असेल, काही असेल, म्हणून मी एकदम जबाबदारीने सांगतोय की ह्या वर्षी ॲडव्हर्टिजमेंट मागच्या 2 वर्षापेक्षा जास्त आहेत. तुम्ही पुन्हा एक्झामवर फोकस केला त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. आता
सर मला लॅबमध्ये एक मुलगी भेटली होती, तर तिने मला सांगितलं की सकाळपासून इव्हनिंगपर्यंत तिने RBI असिस्टंटच्या 7 मॉक टेस्ट दिल्या. काय म्हणू मी तिला, 7 मॉक टेस्ट दिल्या, 7 मॉक टेस्ट. ते पुरुष नाहीत भाऊ, महापुरुष आहेत ते, महापुरुष. अशा लोकांपासून 2 हात दूर राहायचं बरं का. अशा लोकांपासून जे दिवसातून 2-2, 3-3, 4-4 परीक्षा देतात त्यांच्यापासून दूर राहायचं. कमी क्वेश्चन करा, त्याचं जास्तीत जास्त ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. बरं, आता अजून एकदा मला ना याच्यामध्ये सर तुम्हाला आठवण करून देत आहे, RRB स्केल 2 साठी मंथली स्टडी प्लॅनिंग सांगा फक्त 5 मिनिट. राईट सोर्स ऑफ फायनान्शियल अवेअरनेस, डिफिकल्टी लेवल ऑफ कॉन्टेंट, हाऊ मच टाइम फॉर ईच सब्जेक्ट. संभाजी पाटील, सध्या तुम्ही स्केल 2च्या पाठीमागे, एक्झामच्या पाठीमागे लागण्याच्या पेक्षा सिलेबसच्या पाठीमागे लागला, कारण की तोच सिलेबस तुम्हाला जनरल बँकिंगला कामाला येणार आहे. तोच सिलेबस जनरल बँकिंगला कामाला येणार आहे. सर RBI असिस्टंटचं नॉर्मलायझेशन कसं होईल? मी एकेकाचा क्वेश्चन घेतो बरं का, एकेकाचा क्वेश्चन घेतो. RBI असिस्टंटचं नॉर्मलायझेशन कसं होईल? तर RBI असिस्टंटचं नॉर्मलायझेशन पहिल्यांदा मग होपफुली जसं IBPS कसं झालं होतं तसं होऊ नये. साधारणतः मला वाटतं 26 आणि 27 मध्ये की 4 आणि 4 8 शिफ्टमध्ये पेपर झाला पाहिजे, त्या हिशोबानं होऊ नये. आणि रेग्युलर पद्धतीनं पेपरच्या डिफिकल्टी लेवलमध्ये मोठा फरक जो आहे तो त्यांचा नसतो. ठीक आहे. अजून बघा, तर संभाजी पाटील, तेवढं मी तुम्हाला आठवण करून देतो. तुम्ही खूप वेळेस आठवण करून देऊ नका, तुम्ही कॉपी पेस्ट करताय 30-30 कमेंट, तर तुम्ही थोडंसं थांबा. तुम्ही फक्त जनरल बँकिंगची तयारी करा, कारण की तुमच्या स्केल 2च्या एक्झामला सप्टेंबरपर्यंत खूप वेळ आहे, त्याच्या आधीच एखादी एक्झाम निघून जाईल तुमची. ठीक आहे. CNP एक्झाम डिफिकल्टी लेवल मॉडरेट, आशिष मॉडरेट असेल. ठीक आहे. आय मे नॉट बी एलिजिबल इफ ESIC SSO कम्स आफ्टर मे, कॅन यू प्लीज गिव्ह द एक्सपेक्टेड डेट? क्षितिज, नो आय डोंट हॅव एनी अपडेट अबाउट इट. त्याच्यानंतर सर टॉपिक झालेत पण ॲडव्हान्स लेवलचे नाही झाले, आता ॲडव्हान्स करायला वेळ दिला पाहिजे की प्रीवर फोकस केलं पाहिजे? टॉपिक तुम्ही पूर्ण केले पाहिजेत मला असं वाटतं. ॲडव्हान्स लेवलचे नाही झाले म्हणजे अजून टॉपिकच पूर्ण केलं नाही. साईज तोडणकर, सध्या तुम्ही सिलेबस कंप्लीट करण्यावर जास्त वेळ द्या. ठीक आहे. आणि एवढं झाल्याच्यानंतर मला असं वाटतं, एवढं करून जर तुम्ही लाईक नाही केलं तर बघा, आता पुढची ॲड आली आणि समजा पुढच्या तुमच्या कॅटेगरीला अचानक मुंबई सर्कलमधून जागा नाही सापडल्या तर मग अवघड होऊन जाईल. तर आवडला असेल तर त्याला लाईक करून द्यायचं, आवडला असेल तर लाईक करून द्यायचं. हा IBPS क्लर्क मेन्सचा कट ऑफ हा एक प्रश्न होता. हर्षल, जसं POचं सांगितलं तसंच क्लर्कचं पकडून घ्या. क्लरिकलची एक्झाम पण मी पाहिली, तर क्लरिकलचा पण कट ऑफ मागच्या वर्षी जी लेवल आहे त्याच्याच आसपास ±2-3 मार्काला लागेल, त्याच्याच आसपास ±2-3 मार्काला लागेल. ॲडव्हान्स मॅथची 1 मंथ बॅच अवेलेबल आहे का? नाही. संदीप, सध्या उत्तर आहे नाही. सर कंप्लीट कॉनचे रोज किती व्हिडिओ केले पाहिजेत? भाग्यश्री, 1 ते 2. जर 40 मिनिटात असेल तर 1, आणि 1.5-2 तासाचा असेल तर जर 40 मिनिटाचा असेल तर 2, आणि समजा 1.5-1 तासापर्यंत ॲव्हरेज रेशो टॉपिकचे व्हिडिओ थोडेसे लेंथ मोठे आहेत तर त्याचा 1 केलं तर चालेल डेली. तर लेंथहून मॅक्सिमम दिवसातून 2 तासापेक्षा जास्त नको, दिवसातून 2 तासापेक्षा जास्त नको. फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेटबद्दल माहिती नाही आहे. CNPचं ॲडमिट कार्ड जे तेही नाही. अजून NHPC JEEची एक्झाम डेट, महेश माहिती करतोय, माहिती नाही, मला माहिती घेऊन सांगतो म्हटलं. हां, अजून एक, मधून मला काही तुम्हाला अपडेट द्यायचे असतील तर त्या अपडेट मला प्रत्येकाचाच व्हिडिओ बनवावा असं काही नाही आहे. काही अपडेट टाकत असताना कच्चे अपडेट जे आहेत कच्चे ते मी ABD संकल्पवर टाकत असतो. त्यामुळं जसं यूट्यूबवर तुम्ही करतायत तसं सोबत ABD संकल्पवर पण आहे, त्याच्यावर सुद्धा ते अपडेट जे ते आपण देत असतो. बुक कोणते वापरावेत? टिपिकली आपले नेहमीचे जे आहेत तेच. बाकी स्टडी प्लॅनवाला पार्ट जो तो माझ्याकडून ह्या SOच्या इंटरव्ह्यूमुळे मिस झाला होता, तर तो वाला पार्ट मी दर 15 दिवसाला तुम्हाला त्या हिशोबाने टाकत जातो. ठीक आहे. अजून सर CGL एक्झाम डेटला होईल सांगितलेलं आहे पाठीमागे. मराठा आरक्षणाचा काही इम्पॅक्ट होईल का? यो नाही होणार, कारण की ते महाराष्ट्राशी संबंधित आहे. सेंट्रलमध्ये मराठा मुलांना ऑलरेडी EWS म्हणून आरक्षण मिळतं, ते सगळ्यांनाच मिळतं. तसं अटेंडंटची जॉईनिंग नाही माहिती. यूट्यूब लेक्चर स्टार्ट करतो मी 2-3 दिवसामध्ये, जसं इथून फ्री झालो तसं 2-3 दिवसामध्ये संध्याकाळी 7च्या हिशोबाने आपण लेक्चर चालू करूयात. ठीक आहे. तुमची स्पीड ऑटोमॅटिकली वाढवून देण्याची जबाबदारी माझी. त्या लेक्चरच्या माध्यमातून क्वांटची तुमची स्पीड वाढवून देण्याची जबाबदारी माझी. त्यानंतर सर ॲक्युरेसी आहे, अटेम्प्ट नाही वाढत आहेत. मी सांगतो ना अटेम्प्ट कसे वाढवायचे ते सांगतो. 90% ॲक्युरेसीने तुमचे अटेम्प्ट जे आहेत ते आपण वाढून दाखवूयात. CDBची एक्झाम 3rd वीक ऑफ एप्रिलमध्ये होतील. मॉक देऊन दाखवतो, चालेल. अटेंडंटची जॉईनिंग नाही माहिती आहे गुड्डू सर. तर मला असं वाटतं ओव्हरऑल आपला आजचा जो पार्ट आहे तेवढा सफिशियंट ठेवू आपण. बाकी मधून मी एक तुमचे प्रिपरेशनचे जे व्हिडिओज आहेत ते वाढवतो आता.
आणि अभ्यासाबद्दल जे काही अपडेट आहेत ते अपडेट मधून टाकत जातो. ठीक, लेक्चर आवडला असेल तर निश्चित त्याला लाईक करा. आपण परवाच्या दिवशीपासून ऐका, पहिल्यांदा जाताना एक महत्त्वाचं जे अनाऊन्समेंट आहे की आपण हां हे बघा, आपण 3 तारखेपासून, माझ्याकडून फक्त व्हिडिओ टाकायला लेट झालं, बाकी काही नाही, आपण 3 तारखेपासून ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आपले जे बॅच आहे ती बॅच आपण स्टार्ट करतो आहे. त्यामुळं औरंगाबादला आपलं जिथं लेक्चरचा हॉल आहे तिथेच आपल्या बॅचेस जे आहेत ते चालू होतील हळूहळू, कारण की 2 वर्षापासून सगळी सिस्टम बंद पडलेली आहे. तर 2 वर्षाच्या नंतर एक एक गोष्ट चालू करायला वेळ लागतोय. हा महिनाभर आपण सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काही असतील प्रॉपर, याच्यामध्ये आपल्या वॉशरूम्स आहेत किंवा बाकी पाणी पिण्याची जागा आहे किंवा डाऊट क्लिअरिंगचं आहे, त्यानंतर बाकी केबिन्स आहेत, फॅकल्टी केबिन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टीच्या इम्प्रूव्हमेंटला हा महिना लागेल. इमिजिएट सोबत आपल्याला त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ते करता येतील. तर आपण 3 मार्चपासून दुपारी 12 ते 4:30 या वेळेमध्ये बॅच स्टार्ट करतोय. ठीक आहे, जुन्या मुलांनी आपापला ID कार्ड वगैरे सोबत ठेवायचं आहे. लाईफटाईमच्या मुलांनी खूप कमी आहे शिल्लक सध्याला, पण जेही लाईफटाईमचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा विनंती होती की आपापला ID कार्ड वगैरे, आपापले जे काही डिटेल्स तुमच्याकडे जुने असतील त्याचे फोटो वगैरे असतील हे सोबत ठेवा. आणि ऑनलाईनचं जे आहे ते ऑनलाईनचं पुढचं आपलं स्टार्ट होतं आहे. नवीन इमिजिएट बेसिसला मला ऑनलाईन आणि ऑफलाईन मिक्स करायचं नाही आहे, कारण की हा क्राऊड यांचे डिमांड वेगळे आहेत आणि हा वेगळा आहे. त्यामुळं सध्याला तरी ॲटलिस्ट पुढचे काही महिने तरी मी ऑफलाईनचं जे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे ते ऑनलाईनला देणार नाही. ही बॅच सेपरेट चालेल आणि ही सुद्धा सेपरेट चालेल, अशा हिशोबाने आपल्याला पुढे करायचं आहे. ऑफलाईन बॅचला फॅकल्टी जे आहेत ह्या बॅचसाठी क्वांटसाठी मी आकाश जाधव, रिझनिंगसाठी अमोल पाटील, इंग्लिशसाठी ह्या बॅचला अभिषेक गायके सर असतील. इंग्लिशसाठी अभिषेक गायके सर, जनरल अवेअरनेसचा निखिल सर या हिशोबाने असणार आहेत. बाकी इकडच्या बॅचला तुम्हाला तर माहितीच आहे, ही फॅकल्टी आहे ह्या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, तर असो, आपण आपलं आजचं लेक्चर मला वाटतं थांबूयात. तास सव्वा तासाचं लेक्चर आपलं झालं असेल. आपण पुढच्या 1 तारखेला, पुढच्या वेळेला मी 1 तारखेला नाही घेणार, कारण की 1ला निकाल असतो तुमचा, IBPSचा निकाल असतो. मी 2 तारखेला किंवा 3 तारखेला निकालाची दिशा बघून त्या हिशोबाने लेक्चर जे ते घेऊन टाकेल. ठीक, तर आपलं आजचं लेक्चर जे ते आपण इथंच थांबू. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. त्यातून ज्या महत्त्वाच्या पार्टवर मला व्हिडिओ वाटला त्या महत्त्वाच्या पार्टवर मी व्हिडिओ जे आहेत ते पुढे तुम्हाला अवेलेबल करून देतो. तर आपलं आजचं लेक्चर आपण इथंच थांबू. आपण पुढच्या 1-2 तारखेला पुन्हा भेटूयात. तेव्हापर्यंत टाटा, गुड बाय, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.